मानापेक्षाही कामाला जास्त महत्त्व देतो तोच माणूस आपल्या जीवनामध्ये जे काम हाती घेतलं त्या कामामध्ये सफल होऊ शकतो। काय बघा, काही माणसं जिवंत असून मेल्यासारखे असतात। जो धनवान असून अतिशय कंजूस आहे तो माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे। ज्याच्या घरामध्ये अतिथीचं पूजन नाही तो माणूस सुद्धा जिवंत असून मेल्यासारखा आहे। ज्या माणसाला आपल्या ज्ञानाची घमेंड आहे, आपल्या विद्येची घमेंड आहे, तो माणूस सुद्धा जिवंत असून मेल्यासारखा आहे। आणि जो माणूस नेहमी मानाची अपेक्षा करतो तो माणूस सुद्धा जिवंत असून मेल्यासारखा आहे। आणखी काही जिवंत असून मेल्याची यादी आहे रामायणामध्ये। अंगदजी रावणाला म्हणतात की रावणा, तुला मारायची आम्हाला भीती नाही रे, याचं कारण लेखा तू अगोदरच मेलेला आहे। 14 माणसं आणखी जिवंत असून मेल्यासारखी आहेत। वाममार्गी आहे, कामी आहे, कंजूस आहे, बदनाम आहे, फार म्हातारा आहे, नित्यरोगी आहे, नित्यभोगी आहे, विष्णू विमुख आहे, वेद संत विरोधी आहे, आपले शरीर पोसणारा आहे, दुसऱ्याची निंदा करणारा आहे आणि पापी आहे। ही माणसं जिवंत असून मेल्यासारखी आहेत। म्हणून ज्याला ज्ञानाची घमेंड आहे, जो नेहमी मानाची अपेक्षा करतो, ही माणसं सुद्धा जिवंत असून मेल्यासारखी आहेत। महाराज स्पष्ट लिहितात, मान दंभ चेष्टा हे तो सुकराची विष्ठा। चेष्टा असेल, मान असेल, दंभ असेल, हे तर सुकराची विष्ठा आहे दादा। म्हणून ज्या माणसाला खऱ्या अर्थाने या मातीचं काम करायची इच्छा असेल, ज्या माणसाला या देशातील संस्कृतीचं काम करायची इच्छा असेल, ज्या माणसाला, ज्या कार्यकर्त्याला या देशातील गोमातीचं काम करायची इच्छा असेल, त्या माणसाला मानापेक्षाही त्याच्या जीवनामध्ये काम महत्वाचं असेल। अरे मान तर लेका श्रीमंताच्या कुत्र्याला सुद्धा लोक देतात। समर्थाचे स्वान त्याची सर्व देती मान, मानासाठी खटपट करायची काय अपेक्षा आहे। एखाद्या श्रीमंताच्या घरी जर एखादं कुत्र असलं तरी ते मान घेऊन जाते, नाही का। मान हा विषय माणसाच्या जीवनामध्ये, कार्यकर्त्याच्या जीवनामध्ये नसावा, काम हा विषय त्याच्या जीवनामध्ये असावा। आपल्या पूर्वजाने या मातीसाठी काम केलेलं आहे। आपल्या पूर्वजाने या धर्मासाठी मानाची नाही तर कामाची अपेक्षा केलेली आहे। जगद्गुरु तुकोबारायने मानाचा विषय आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा ठरवला नाही। एकदा तर त्या गावातल्या लोकांनी गाढवावर बसून त्यांची दिंड काढली आणि दिंडी एका गलीतून चालू असताना महाराज गाढवावर बसलेले होते आणि तिकून एक शास्त्रीबाई त्यांना भेटण्यासाठी आले होते। दोघांचा रामराम झाला। महाराजांनी सुद्धा त्यांना रामराम केला आणि शास्त्रीबाई म्हटले, महाराज तुमच्याशी थोडीशी चर्चा करायची आहे हो। त्यावेळेला महाराज म्हटले, जाऊ द्या, एक गल्ली आमची जास्त राहिली, तेवढी गल्ली झाल्यानंतर मी तुमच्याशी चर्चा करतो। अर्थात कार्यकर्त्याने नेहमी मानाचा विषय न करता कामाचा विषय करणं महत्वाचं आहे। मी गेल्या 4-5 वर्षापासून गौतम भाऊला पाहतो, त्यांच्या जीवनामध्ये मान तर खूप झाला। आता मानाची काय अपेक्षा राहिली, सगळेजण त्यांचं नाव घेतात। मला असं वाटतंय किशोरजी सारखे वक्ते सुद्धा अतिशय प्रेमाने गौतम भाऊचं नाव घेतात। किशोरजी बद्दल मी एक वाक्य बोलेल, किशोरजी फक्त वक्ते नाहीत, किशोरजी योद्धे आहेत। योद्धे आहेत, लक्षात ठेवा। वक्ता वेगळा असतो, योद्धा वेगळा असतो। वक्ता फक्त बोलणारा असतो, योद्ध्याला सक्रिय कामामध्ये उतरायचं असते। अरे युद्धामध्ये जर सैन्य फक्त बोलतच राहिलं तर ते युद्ध कसं करणार, युद्ध कसं करणार। ज्या वेळेला लखनजीचा आणि परशुरामजीचा संवाद आहे, त्यावेळेला लखनजी परशुरामजीला असं म्हणतात की महाराज काय म्हणणं आहे तुमचं, आमच्या भावावर तुम्ही फार रागावलेले दिसतात, हा धनुष्य जुना होता, आम्ही तर असे लहानपणी कित्येक धनुष्य तोडले। अरे तुम्ही जे लहानपणी तोडले असतील ते लहान असतील का, हा महान होता। लखनजी परशुरामाला उत्तर देतात की तुमचा धनुष्य जर इतका महान होता तर मग याला तोडणारा किती महान असेल, याला तोडणारा किती महान असेल। आणि शेवटी मला सगळं सांगायचं नाही हा संवाद, खरं म्हणजे परशुरामजी म्हणतात, लखन जनक या मुलाला सांभाळा, मला बालहत्येचं पातक लागलं तरी चालेल, मी या मुलाचा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही, या मुलाला सांभाळा। हा कोणाशी बोलतो याला सांगा, मी कोण आहे याला परिचय देऊन द्या, मी कोण आहे याला परिचय द्या। त्यावेळेला लखनजी म्हणतात की बाबा, क्षत्रिय माणसं आपला परिचय बोलण्याने देत नसतात, श्रीमंत माणसं आपला परिचय बोलण्याने देत नसतात। श्रीमंताचा परिचय आहे दान, साधूचा परिचय आहे त्याग आणि योद्ध्याचा परिचय आहे शस्त्र। अर्थात
साधू आपला परिचय त्याग करून देत असतात, श्रीमंत आपला परिचय दान करून देत असतात, आणि योद्धे आपला परिचय बोलण्याने नाही तर शस्त्राने देत असतात. तुम्ही जर बोलण्याने तुमचा परिचय देत असाल तर मला असं वाटते तुम्ही क्षत्रिय नाही. आणि तुम्हाला जर सुमित्रा मातेच्या दुधाचा परिचय पाहिजे असेल तर डोक्याचं गंध पुसून टाका, गळ्यातलं जानवं तोडून टाका. याच ठिकाणी मी तुम्हाला सुमित्रा मातेच्या दुधाचा परिचय दिल्याशिवाय राहणार नाही. मला संवाद तुमच्या पुढे मांडायचा नाही, मला हे मांडायचं आहे, योद्धा फक्त बोलण्याने परिचय देत नसतो, योद्धा नेहमी शस्त्राने परिचय देत असतो. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए, हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है वतन, हमने तो भाई आपके लिए दिल दिया है, हमने तो भाई आपके लिए दिल दिया है, लेकिन जब ऐसा अवसर प्राप्त होगा ना तो हम आपके लिए जान भी देने को तैयार है. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. हे वतन महबूब मेरे, तुझे पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. मला आज माझ्या पद्धतीने कीर्तन करायचं आहे. बघा तुम्ही तर ऐकतच आलेला आहात, म्हणून मी गुरुवर्य किशोरजी बद्दल बोलत होतो. मला असं वाटतं या महोत्सवाने भेटलेले दोन्ही वक्ते हे वक्ते नाहीत तर योद्धे आहेत. वक्त्याला फक्त बोलावं लागते, योद्धाला युद्ध करावं लागते. युद्ध करणं ही गोष्ट कठीण आहे, बोलणं ही गोष्ट सोपी आहे. बोलणं गोष्ट सोपी आहे. एक माणूस आपल्या घरी अशी तलवार फिरवायचा आहे बघ, अशी तलवार फिरवली पाहिजे, अशी ढाल धरली पाहिजे, असा भाला फेकून मारला पाहिजे. तिकडे गेलो तर 35 मारले, तिकडे गेलो तर 25 मारले. ती म्हणायची मला चांगलं माहीत आहे तुमचं, जेवण करा आणि विश्रांती करा. बायको रोजच अपमान करत होती म्हणून त्याला एक दिवस राग आला आणि त्याने काय केलं, रागाने इथून इथून हात तोडले. इथून माणसाचे हात तोडून नामदेव महाराज तो घरी आला. आपल्या बायकोच्या समोर त्याने ते हात टाकले. कोणाचे हात आहेत म्हणे माणसाचे आहेत. म्हणत होती ना माहीत आहे, पठ्ठ्याने माणसाचे हात तोडून आणले. तिने प्रश्न विचारला, तुम्ही माणसाचे हात तोडून आणल्यापेक्षा तुम्ही माणसाची मुंडकेच का तोडून आणले नाही. तो म्हटला मुंडके अगोदरच कोणीतरी तोडून दिले होते म्हणून तर हात आणले. हा योद्धा नाही, हा योद्धा नाही. युद्ध हे बोलण्याने जमत नाही, शेष युद्ध करावं लागते. या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अनेक वक्ते असतील, पण या ठिकाणी लाभलेले हे दोन्ही जे वक्ते आहेत ते फक्त वक्ते नाहीत, हे योद्धे आहेत, योद्धे आहेत. आणि युद्ध करणं ही गोष्ट महत्त्वाचं आहे. ते महाभारताबद्दल आजही बोलले की महाभारताचं युद्ध पुढे आहे म्हणे, तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. असो, म्हणून या महोत्सवाबद्दल बोलत असताना, गौतम भाऊ बद्दल 2 शब्द बोलत असताना, हा माणूस सुद्धा मानाचा भुकेला नाही, याला सुद्धा काम महत्त्वाचं वाटतंय. मला बऱ्याचदा ज्यावेळेला त्यांचे फोन असतात त्यावेळेला कामाबद्दल असतात. काम करणाऱ्या माणसाने शोध घेतला पाहिजे. बघा, कामाचा शोध घेतला पाहिजे. कामाचा शोध जर तुम्ही घेतला नाही आणि तुमचं जर काम खऱ्या अर्थाने जिथं गरज नाही तिथं जर पोहोचलं तर तुमचं काम पुरामध्ये वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही ज्या वेळेला एखाद्या कामाचा शोध घ्याल आणि तिथं काम कराल त्यावेळेला तो झरा जो निर्माण होईल तो अनेकाची तृषा भागवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कामाचा शोध महत्वाचा आहे. दरिद्रान भर कौंतेय मा प्रयच्छ ईश्वरे धनम व्याधिस्तश्च औषधम पथ्यम निरुजस्य किम औषधही. अरे औषध कोणाला दिली पाहिजे? औषध रोगी माणसाला दिली पाहिजे ना. निरोगी माणसाला जर तुम्ही औषध देत असाल तर तो आणखी रोगी झाल्याशिवाय राहणार नाही. पण रोगी माणसाला जर तुम्ही औषध देत असाल तर तो तुमचे उपकार कधी विसरणार नाही. औषध जसं रोग्याला दिलं पाहिजे तसं दानसुद्धा मदतसुद्धा ज्या ठिकाणी गरज आहे तिथं पोहोचली पाहिजे. ज्या ठिकाणी गरज आहे तिथं पोहोचली पाहिजे. आणि अशा अर्थाने काम करणारे आपण आहात. आणि म्हणूनच मी आपल्याला खरं म्हणजे या महोत्सवातला एक नायक मानत असलो तरी तुम्हीसुद्धा एक फार मोठी चांगले योद्धे आहात. तुम्ही खऱ्या अर्थाने काम करण्याची दिशा तुमच्या जीवनामध्ये आहे आणि ही दिशा अतिशय महत्त्वाची आहे. म्हणूनच ही दिशा घेऊन हा महोत्सवसुद्धा 10 वर्षामध्ये पदार्पण करतो. तरीसुद्धा या महोत्सवाचं रूप हे अतिशय चांगलं रूप आहे आणि असंच हे रूप वाढत राहो अशी मी प्रथमतः अपेक्षा करतो. माझ्या अभंगाच्या दिशेने मला प्रवास करायचा आहे. आमचे रामदासजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या 10 वर्षापासून
ती सुद्धा आपलं काम हनुमंतरायासारखं चोख पार पाडतात. आपल्याला सगळ्यांचं अतिशय चांगलं सहकार्य आहे आणि या सहकार्यातून हा महोत्सव उभा आहे. मला संतांच्या उपकाराबद्दल आजच्या कथेतून बोलायचं आहे, आजच्या कीर्तनातून बोलायचं आहे. मला वाटतं खटोट साहेबाच्या मातुश्रीसुद्धा इथं हजर आहेत. बरं चाललं आहे ना, बरोबर आहे ना हे करतात, हे इथं बरोबर म्हणताना घरी भांडताय असं तर नाही ना? अर्थात त्यांचं दोघांचं कधी कधी प्रेमाने भांडण होतं. आईशी भांडलं पाहिजे, आईशी भांडल्याशिवाय प्रेम भेटत नसते. म्हणून दोघंही या ठिकाणी आहेत. आपल्या मुलाचंही कौतुक पाहून त्यांनासुद्धा अतिशय आनंदित आहेत. म्हणून संतांच्या उपकाराचा महिमा प्रतिपादन करणारा आजचा हा अभंग आहे. महिमा त्याला म्हणतात की जो शब्दाच्या पलीकडे असतो. शब्दामध्ये जो वर्णन केला जात नाही त्याला महिमा असं म्हणतात. संतांच्या उपकाराचा जसा महिमा आहे तसं संत कृपादृष्टीचा सुद्धा एक महिमा आहे. संत कृपादृष्टीचा जसा एक महिमा आहे तसा संत संगतीचा सुद्धा एक महिमा आहे. संत संगतीचा जसा एक महिमा आहे तसं भेटीचा सुद्धा एक महिमा आहे. संत भेटीचा जसा एक महिमा आहे तसा संत आलिंगनाचा सुद्धा एक महिमा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत भेटीचा काय महिमा आहे? महाराज म्हणतात संत भेटती आजी मज जेने मी झालो चतुर्भुज दोन्ही भुजा सहज दोन्ही सूक्ष्मी वाढिल्या. अर्थात हा संत भेटीचा महिमा आहे. संत कृपादृष्टीचा महिमा काय आहे? संत कृपादृष्टीचा महिमा आहे कृपा कटाक्ष न्याहाडिले आपुले पदी बैसविले बाप रखमादेवीवर उठले भक्तादिदे वरदान. हा संत कृपादृष्टीचा महिमा आहे. संत संगतीचा काय महिमा आहे? संत संगतीचा महिमा आहे संत संगतीने थोर लाभ झाला आणि आत्मा निर्वाळला विश्वाकार. हा संत संगतीचा महिमा आहे. तसं संत आलिंगनाचा काय महिमा आहे? संत आलिंगनाचा महिमा महाराज सांगतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे दृष्टीचा महिमा आहे. संत संगतीचा महिमा आहे. संत भेटीचा महिमा आहे. तसा संत आलिंगनेचा महिमा प्रतिपादन करत असताना महाराज म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. पुढे ऐका ऐसा संताचा महिमा आणि झाली बोलायाची सीमा. अर्थात बोलण्याच्या पलीकडे एखादा प्रकार असेल त्याला महिमा असं म्हणतात. या अभंगातून महाराज उपकार महिमा प्रतिपादन करतात. मी एक विषय आपल्या पुढे मांडेल. काय बघा, शास्त्राने आपल्याला काही गोष्टी करायला सांगितल्या, शास्त्राने आपल्याला काही गोष्टी करायला नाही सांगितल्या. ज्या माणसाला स्वैर वागायचं असते ती माणसं शास्त्राचा विरोध करत असतात. शास्त्राचा जे विरोध करतात त्यांना स्वैर वागायचं असते असं ठरवायचं असते. म्हणून या महाराष्ट्रामध्ये जे शास्त्राचा विरोध करत असतील त्यांना नक्कीच स्वैर वागायचं आहे म्हणून ते शास्त्राचा विरोध करतात. शास्त्र आपल्याला काही गोष्टी सांगते करायला, काही गोष्टी नाही करायला सांगते. शास्त्र असं म्हणते हे गोष्ट तुम्ही करू नका. मा सुराम पिब, तुम्ही पिऊ नका. मी पाण्याबद्दल बोलत नाही. तुम्ही पिऊ नका. मांसम न भक्षेत, तुम्ही मांस खाऊ नका. मांस खाणं हे कुत्र्याचं काम आहे. त्याचे दात सुळे असतील. जो डोळे लावून जन्माला येत असेल, जो जिभेने पाणी पित असेल त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. मला वाटतं कुत्रा जर जिभेने पाणी पित असेल तर त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. माणूस जर तोंडाने पाणी पित असेल तर त्याला मांस खाण्याचा अधिकार शास्त्राने दिलेला नाही. पण मी पहिलेच बोलून गेलो, ज्याला स्वैर वागायचं असते ती माणसं शास्त्राचा विरोध करत असतात. म्हणून मा सुराम पिब मांसम न भक्षेत, मा हिंसात परुषान पशुश्च,
कोणाही पुरुषाची किंवा पशुची हिंसा करू नका. त्यांनी तर असं सांगितलं, पशुची एकाच पद्धतीची हिंसा नसते, शस्त्रानेच त्याची हिंसा केल्या जाते अशी नसते, तर मानसिक सुद्धा हिंसा होऊ शकते. एखाद्याबद्दल जर तुम्ही वाईट चिंतन करत असाल तर ती हिंसाच आहे. एखाद्याला वाईट शब्दाने बोलत असाल तर ती सुद्धा हिंसाच आहे आणि शस्त्राने केलेली हिंसाच आहे. म्हणून तिन्ही प्रकारची हिंसा कोणाची होऊ द्यायची नसते. शास्त्र सांगते तुम्ही काही गोष्टी करू नका असं सांगते, तसं शास्त्र सांगते तुम्ही काही गोष्टी करा. काही गोष्टी करा असं म्हणत असताना शास्त्र म्हणते वृद्ध सेवा या विज्ञानम. तुम्ही वृद्धांची सेवा करा, तुम्हाला खऱ्या अर्थाने ती सेवा मुक्ती प्राप्त करून देईल. वेदातलं वाक्य सांगतो वृद्ध सेवा या विज्ञानम. आमचे श्रीनिवासजी आम्हाला भेटले त्यावेळेला आम्ही म्हटलं बाबा असं एक सूत्र आहे वृद्ध सेवा या विज्ञानम. वृद्धाची सेवा माणसाला 4 गोष्टी प्राप्त करून देते, आयु विद्या यशोबलम. आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने आरोग्यधामची त्या ठिकाणी योजना झाली. आपल्याला खरं म्हणजे आपण जावं आणि ते नक्की पाहून यावं म्हणजे कळेल आरोग्यधाम काय आहे. म्हणून वृद्ध सेवा या विज्ञानम, वृद्धांची सेवा करा. मी तर असं म्हणेल तुम्हाला नित्य परमार्थ करायची इच्छा असेल ना, तुम्ही नित्य मंदिरामध्ये नाही जाऊ शकणार, तुम्ही नित्य पूजापाठ नाही करू शकणार, तुम्ही नित्य कीर्तनामध्ये नाही बसू शकणार, पण तुमच्या जीवनामध्ये नित्य परमार्थ घडावा असं वाटत असेल तर मी सांगतो ते ऐका. गोठ्यातली गाय सांभाळा आणि घरातली माय सांभाळा, झाला बघा तुमचा परमार्थ. गोठ्यातली गाय तुम्ही उपाशी ठेवू नका आणि घरातली माय तुम्ही नाराज ठेवू नका. ज्या घरामध्ये माय नाराज राहत असेल ना त्या घरामध्ये समाधान भेटणार नाही. ज्या गोठ्यामध्ये गाय उपाशी राहत असेल तो शेतकरी कधी समृद्ध होणार नाही. म्हणून गोठ्यातली गाय सांभाळा, घरातली माय सांभाळा. मला असं वाटते तुम्हाला दुसरा परमार्थ करण्याची गरज पडणार नाही. म्हणून वृद्ध सेवा या विज्ञानम. मी नेहमी म्हणेल घरातले वृद्ध लोक नाराज ठेवू नका. मी तर असं म्हणतो की एखाद्या वेळेला मुलावर बाप नाराज असला तरी चालेल, तो कुठंतरी सप्त्याला जाईल, पण मायला नाराज ठेवू नका, ते कुठं जाईल बिचारी सोडून. म्हणून ज्या घरातली माय नाराज असेल त्या घरामध्ये समाधान भेटणार नाही. म्हणून वृद्धांची सेवा करा शास्त्र सांगते. आणखी काही गोष्टी करा असं शास्त्र सांगते, काही गोष्टी करू नका असं शास्त्र सांगते. एका ठिकाणी तर असा श्लोक आहे, तृणच्छेदी नकच्छेदी तृणच्छेदीच योनरहा स विनाशम वदत्याशु शुचिके शुचिरे वच. माती मळायची नसते, तृण तोडायचं नसते, नख कुरतडायचे नसतात. ह्या अनेक गोष्टी आहेत, ह्या गोष्टी करायच्या नाहीत. म्हणून काही गोष्टी करू नका असं शास्त्र सांगते, काही गोष्टी करा असंही शास्त्र सांगते. आपण महाराजांकडे जाऊ. महाराजांची गाथासुद्धा शास्त्रच आहे. म्हणून महाराजसुद्धा काही गोष्टी आपल्याला करायला सांगतात आणि काही गोष्टी करू नका असं सांगतात. काही गोष्टी करू नका असं ज्यावेळेला महाराज सांगतात त्यावेळेला महाराज असं म्हणतात, अनेकाचे कानी दोष मनानी, दोष मनानी, दोष मनानी, गुणदोष मनानी, गुणदोष मनानी. अनेकाचे कानी गुणदोष मना नानी. दुसऱ्याच्या गुणदोषाचं चिंतन करू नका. एखाद्या बोकड्याच्या समोर अनपेक्षित हिरवा चारा येत असेल तर त्या बोकड्याने सावध राहायचं असते. तसं आपल्या समोर जर कोणी कोणाची निंदा करत असेल तर आपण सुद्धा सावध राहायचं असते. ज्या बोकड्याची पूजा केल्या जाते, ज्या बोकड्याची मिरवणूक काढल्या जाते, ज्या बोकड्याच्या समोर चारा टाकला जातो तो चारा त्याच्यासाठी नाही, आपल्या मालकाने कोणातरी देवीचा नवस केलेला आहे म्हणून हा चारा आहे. म्हणून पूजा होत असेल, हार टाकला जात असेल,
चारा टाकला जात असेल तर बोकड्याने जसं सावध राहायचं आहे, तसं जर कोणी आपल्या पुढे कोणाची निंदा करत असेल तर हा सुद्धा हिरवा चारा आहे, याच्यापासून सुद्धा आपण सावध राहायचं आहे. आपला बळी देण्यासाठी हा चारा आपल्या समोर टाकला जातो. मग अनिकाचे कानी गुणदोष मनानं आणि दुसऱ्याच्या गुणाचं दोषाचं चिंतन करू नका. अरे कासया गुणदोष पाहू अनिकाचे, माझं काय त्याची उणी असे, मी दुसऱ्याचे कशाला पाहू, माझ्याजवळ तर खूप आहे ना. म्हणून कबीरजी म्हणतात, निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की, सच्चा झूठा दोनों भाई खुदा ने बनवाया, सच्चा झूठा दोनों भाई खुदा ने बनवाया, भगत की निंदा भगत करे सो होई नरक में गया, निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की. कोणाची निंदा करायची नसते. काय झालं, एक साधू बाबाची खोपडी होती, नदीला पूर आलेला होता, वरून पाऊस पडत होता आणि पलीकडच्या काठावर त्याचं घर होतं. तो माणूस त्याला आसरा मागत होता आणि साधू बाबा त्याला लुटून देत होते. मी तुला आतमध्ये घेणार नाही म्हटले, अजिबात माझ्या खोपडीमध्ये तुझ्यासाठी जागा नाही. साधू बाहेर लोटत होते, तो आतमध्ये आसरा मागत होता. असं करू नका हो, रात्रभर राहू द्या हो, पाणी येते हो, असं काय करता, साधू आहात ना तुम्ही मला ठेवा रात्रभर. साधू बाबा त्याला बाहेर लोटत होते. तो आत येण्याचा विचार करत होता, साधू बाबा बाहेर लोटत होते. तेवढ्यात आकाशवाणी झाली रामदासी महाराज, आणि आकाशवाणीने सांगितलं की ए साधू बुवा, राहू द्या ना रात्रभर त्याला. त्या साधूने सांगितलं, मी नाही राहू देणार याला, हा चोर आहे, हा चोर आहे, याने माझं व्यासपीठ चोरलं, याने माझं पीठ चोरलं, हा चोर आहे, मी याला राहू देणार नाही. त्यावेळेला आकाशवाणी म्हणते, तुम्हाला कधी कळलं साधू बाबा हा चोर आहे? म्हटले कालच कळलं साधू बाबा, माझ्या जन्मापासून मला माहीत होतं हा चोर आहे, आतापर्यंत सांभाळलं मी त्याला, रात्रभर राहू द्या ना. जन्मापासून माहीत होतं तरी सांभाळलं, तुम्ही रात्रभर द्या ना आसरा, त्याला काय फरक पडतो. विषय असा आहे, निंदेने खऱ्या अर्थाने आपले हात भरत असतात. निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीरजी की. म्हणून महाराज म्हणतात, निंदा करू नका अनिकाचे कानी गुणदोष मना नानी, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाचा मत्सर करू नका, कोणाची निंदा करू नका, कोणाचं वाईट चिंतन करू नका. मी तर असं म्हणेल, तुम्हाला सहजयोगी व्हावं असं वाटत असेल तर आत्मोपमेन सर्वत्र समम पश्यती. भगवान अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, तुला सहजयोगी होण्याची इच्छा असेल, तुला सहज साधू होण्याची इच्छा असेल, तुला सहज परमार्थ घडावा असं वाटत असेल तर तू तुझ्याप्रमाणे दुसऱ्याला पाहणं, सहज पारमार्थिक होशील. माझ्याप्रमाणे दुसऱ्याला पाहणं म्हणजे काय करायचं देवा? भगवंतांनी सांगितलं, दुसऱ्याने तुझी निंदा करू नये असं जर वाटत असेल तर तू सुद्धा कोणाची करू नको ना, तू सुद्धा कुणाची करू नको. तुझ्या पायामध्ये काटा मोडू नये असं जर तुला वाटत असेल तर दुसऱ्याच्या पायामध्ये मोडू नये असं वाटू दे ना. तू श्रीमंत असावं असं जर तुला वाटत असेल तर दुसराही श्रीमंत असला पाहिजे असं वाटू दे ना. अर्थात तुला जे वाटेल, तुझ्यासाठी जे अपेक्षित असेल ते दुसऱ्यासाठी वाटू दे. हा सहज योगी होण्याचा योग आहे, हा सहज साधू होण्याचा योग आहे, सहज परमार्थ घडण्याचा योग आहे. म्हणून तर कथेमध्ये दररोजच आम्ही शेवटी अशी संदेश देत होतो, मागल्या वर्षी आताही देत राहतो. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहिना. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची ही पूजा आहे. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही काही गोष्टी करू नका. शास्त्र सांगते तुम्ही काही गोष्टी करू नका. शास्त्र सांगते तुम्ही ह्या गोष्टी करा, आणि महाराज सुद्धा म्हणतात तुम्ही ह्या गोष्टी करा. आता काही गोष्टी करू नका ह्या महाराजांनी आपल्याला सांगितलं. आपण महाराजांना विचारणार आहोत, आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे. याच्यासाठी महाराज म्हणतात तुम्ही अनेक गोष्टी केल्या पाहिजेत. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. तुम्ही संत जर दिसले तर त्याच्या चरणावर मस्तक ठेंगणं केलं पाहिजे. खरं म्हणजे एखादा गरीब जर दिसला तर तुम्ही त्याला मदत केली पाहिजे. तुमचा दरवाजा त्याच्यासाठी उघडला पाहिजे. तुम्ही नेहमीच माझ्याकडून हे उदाहरण ऐकत असता. धरणाला भिंत असली पाहिजे आणि त्या भिंतीला दरवाजासुद्धा असला पाहिजे. मी विचारतो पोराला, धरणाला भिंत कशासाठी असली पाहिजे रे? पाणी अडवायसाठी असली पाहिजे. आणि भिंतीला दरवाजा कशासाठी असला पाहिजे रे? पाणी सोडायसाठी असला पाहिजे. मग अडवायचं कशासाठी रे? उत्तर आहे सोडायसाठी अडवलं पाहिजे, सोडायसाठी अडवलं पाहिजे. जे फक्त अडवतात अजिबात सोडत नाहीत, एक दिवस ती भिंत फुटल्याशिवाय राहत नाही. म्हणून धरणाच्या भिंतीला दरवाजा असणं जसं महत्वाचं आहे,
पाण्याची श्रीमंती टिकून राहावी असं जर वाटत असेल तर धरणाच्या भिंतीला जसा दरवाजा असला पाहिजे तसं प्रपंचातली श्रीमंती टिकून राहावी असं वाटत असेल तर प्रपंचरूपी भिंतीला सुद्धा एखादा धर्मरूपी दरवाजा असणं महत्वाचं आहे. ज्या प्रपंचरूपी भिंतीला दरवाजा नाही दादा, लक्षात ठेवा ते प्रपंचरूपी भिंत सुद्धा फुटल्याशिवाय राहणार नाही. मग ते कुठून फुटेल काही सांगता येत नाही. दरवाजा महत्वाचा आहे, नक्की महत्वाचा आहे. तो सप्त्यासाठीच उघडला पाहिजे अशी मी अपेक्षा करणार नाही. तो खऱ्या अर्थाने आमच्यासाठीच उघडला पाहिजे असं मी तुम्हाला सांगणार नाही. एखादा गरीब जर तुमच्या दारामध्ये आला तर त्याच्यासाठी तो उघडला पाहिजे का? नक्की उघडला पाहिजे. पाटील, मी तुमचे उपकार नाही विसरणार. बघा, खरं म्हणजे माझ्या मुलीचं लग्न ठरलंय म्हणून तुमच्याकडे आलोय. बघा मी पाटील, तुम्हाला माहित आहे की माझ्या घरी 2 एकर शेती आहे, 2 मला मुलं आहेत. माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे. 10,000 रुपये आहेत बघा माझ्याजवळ. 10,000 रुपयाची गरज आहे पाटील. मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही. माझ्या मुलीकडे पहा पाटील, तुम्ही 20 पिढ्याची व्यवस्था लावली. माझ्या मुलीचे जर आशीर्वाद भेटले तर 50 पिढीची व्यवस्था लागेल पाटील तुमची. माझ्या मुलीकडे पहा. मला 10,000 रुपयाची गरज आहे. खरं सांगू पाटील, मी मरताना देवाचं नाव घेणार नाही, पण तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही. बघा, मला फक्त 10,000 रुपयाची गरज आहे. पाटील देणार ना 10,000 रुपये? पाटील कीर्तन ऐकलेले होते, पाटील कथा ऐकलेले होते, त्यांना माहीत होतं गरिबाला मदत केली पाहिजे. भरपूर आहे गड्या माझ्या घरी. 10,000 रुपयेच काय गड्या, हे 20,000 रुपये घेऊन जा आणि थाटात लग्न पार पाड तुझं. अर्थात 20,000 रुपये दिले. मला असं वाटते हे रक्त या भारतातलं आहे, पण जे रक्त पाटील मी तुमचे उपकार विसरणार नाही. माझ्या मुलीकडे पाहो. 2 एकर जमीन आहे हो, 2 मुलं आहे हो. जमीन विकली तर मग काय करणार? 2 मुलासाठी काय ठेवणार? पण तो शावकार म्हणतो तुमच्याकडे 2 एकर जमीनही आहे म्हणतात, त्याचा कागद करून दिल्याशिवाय मी पैसे देणार नाही. मला असं वाटते आपल्याला हे रक्त तपासावं लागेल. याच्यात नक्कीच काहीतरी भेसळ सापडल्याशिवाय राहणार नाही. अरे, एखाद्या गरीबासाठी जर तुमचा दरवाजा उघडत नसेल तर मग दरवाजा ठेवला कशासाठी लेका तुम्ही? फक्त तुमच्या मुलांसाठी, फक्त तुमच्या नातवंडासाठी तुम्ही दरवाजा उघडता? जोपर्यंत श्रीमंताचा दरवाजा गरीबासाठी उघडणार नाही, जोपर्यंत श्रीमंताचा दरवाजा गरीबासाठी उघडणार नाही, तोपर्यंत ती श्रीमंती सुद्धा टिकणार नाही. आपली श्रीमंती टिकावी असं वाटत असेल तर दरवाजा उघडणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. दान महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, खूप केलं पाहिजे रे, खूप उपकार केला पाहिजे रे, पण जास्त जमत नसेल तर कामने फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. कामने फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. पण ताक तरी द्या, ताकाचे उपकार तरी करा. अन्न देऊ नका पण पाणी तरी द्या, पाण्याचे उपकार तरी करा. थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार महाराजांचा संदेश आहे. ऐकतंय आपण अतिशय प्रेमाने. बरोबर 20 मिनिटांमध्ये आपण आणखी थांबणार आहोत. 10:30 वाजता आपल्याला थांबायचं आहे. बघा, थोडा तरी परोपकार जास्त केला पाहिजे. वृक्षा एवढा केला पाहिजे, दगडा एवढा केला पाहिजे, पशु एवढा केला पाहिजे. नाही जमत तुम्हाला वृक्षा एवढा उपकार, थोडा तरी करा. वृक्ष किती उपकार करतो दादा. वृक्ष आपले फळ कधी आपण खात नाही. पाणी किती उपकार करते. पाणी कधी आपल्याला पित नाही, पाणी कधी आपल्याला पित नाही. वृक्ष कधी फळाला खात नाही. वृक्षाचे फळे दुसऱ्यासाठी असतात, पाणी सुद्धा नेहमी दुसऱ्यासाठी असते. तसं आपलं जीवन सुद्धा कधी कधी तर दुसऱ्यासाठी असलं पाहिजे ना. तो निराळा तेने गोडी निवडली, तो निराळा तेने गोडी निवडली, तो निराळा तेने गोडी निवडली, जळना किती जळा वृक्ष आपुलिया फळा, भोगता तो निराळा तेने गोडी निवडली. वृक्ष आपल्या फळाला कधी खात नाही. मी सांगेल आपल्याला, तुम्ही एखाद्या वृक्षाजवळ जा. आणखी महत्वाचं सांगेल बघा, त्या वृक्षाजवळ जा की जे वृक्ष लवलेला असेल. जो वृक्ष लवलेला असेल त्यालाच फळ असतात.
जो वृक्ष ताट असेल त्याला फळंही नसतात, त्याच्याजवळ सावली नसते. ताट झाडाजवळ कुठं सावली असते का? फळंही नसतात आणि सावली नसते. आणि सावली फळं नसतात म्हणून तर ते ताट असतात ना. फळं नसतात म्हणूनच ते ताट असतात. अशा वृक्षाजवळ जा की जो वृक्ष लवलेला असेल नक्कीच फळल्या तरुची शाखा सहज भूमीशी उतरेल एका. लवलेला आहे, लक्षात ठेवा की नक्कीच याला फळं आलेले आहेत. खालचे फळं तोडलेले असतील, वरचे फळं शिल्लक असतील, लोकांनी त्याला दगड मारलेले असतील, ते दगड तिथंच पडलेले असतील, फळं लोक घेऊन गेलेले असतील. तो वृक्ष तुम्हाला सूचना करेल की बाबा रे, एखादा यातलाच दगड तू घे, मला फेकून मार. खालून तू नेमाने मला दगड फेकून मारला तरी सुद्धा मी वरून तुला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. हे माणसाबद्दल नाही बोलत मी, हे वृक्षाबद्दल बोलतो, लक्षात ठेवा. हे वृक्षाबद्दल बोलतो. वरून तू दगड मारला तरी मी तुला वरून, खालून दगड मारला तरी वरून फळ दिल्याशिवाय राहणार नाही. आपण त्या वृक्षाला विचारू, तुला का दगड खावे लागले रे एवढे? तो उत्तर दिला आपल्याला, मला जास्त फळं असल्यामुळे मला जास्त दगड बसले. बघा, ज्या वृक्षाला जास्त फळं असतात नामदेव महाराज, त्या वृक्षाला जास्त दगड खावे लागतात. लक्षात ठेवा, जास्त दगड खावे लागतात. म्हणून फळाच्या वृक्षाने डोक्यातच ठेवायचं आहे, आपल्याला लोक दगड मारणार आहेत म्हणून. दगड मारणार आहेत, काही दगड लपून मारणार आहेत, नाही का? लक्षात ठेवायचं असते. पण वृक्षाने मात्र नेहमी फळं द्यायची असतात. एखादा दगड फेकून मारा, वरून तो तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. आणखी वृक्षाचे उपकार सांगत असताना मला सांगू द्या, तुम्ही फक्त खिशामध्ये कुऱ्हाड घेऊन जा, तुमच्याकडून वृक्ष तोडला जाणार नाही. तो वृक्ष तुम्हाला सूचना करेल की बाबा रे, फक्त कुऱ्हाड घेऊन आला, मी नाही तोडला जाणार तुला. मला जर तुला तोडायचं असेल तर याच्यावरची ही उंच काठी आहे, हे लांब काठी आहे, हे तोडून घे, त्याचा दांडा बनव आणि मला तोड. माझं जीवन जर उपकारासाठी खर्च होत असेल तर मला तोडण्यासाठी मी तुला माझा दांडा सुद्धा द्यायला तयार आहोत. याला उपकार म्हणतात. मला तोडण्यासाठी मी तुला माझा दांडा सुद्धा द्यायला तयार आहे, याला उपकार म्हणतात. मग वृक्ष ज्या ठिकाणी उपकार करतो, ज्या ठिकाणी दिवा उपकार करतो, घरीची या उजेडू करावा का पारखी अंधारू पाडावा, त्या ठिकाणी पाणी उपकार करते. रविचंद्र घनो वृक्षा नदी गावश्य सज्जना येथे परोपकाराय युगे देवेने निर्मिता. अर्थात हे जर उपकार करत असतील तर आपण सुद्धा काहीतरी उपकार करणं ही गोष्ट महत्वाची आहे. थोडा तरी परोपकार. भर्तृहरी असं वर्णन करतात की परोपकारहीनश्च धिक मनुष्यश्च जीवितम जिवंत परो येषाम चर्मापि उपकरिष्यसि. अरे, जो माणूस जिवंत असून उपकार करत नाही त्याच्यापेक्षा तर लेका मेलेली म्हैस बरी. म्हैस जिवंतपणे दूध देत असते आणि मेल्यानंतरही कातड देत असते. जो माणूस जिवंत असून सुद्धा काहीच कोणावर उपकार करत नसेल त्याच्यापेक्षा मेलेली म्हैस बरी. न उपकार करणारी माणसं खुशाल मरोत आणि उपकार करणाऱ्या म्हशी जगोत, असं मला वाटतंय. म्हणून उपकार हे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. उपकार कशाला म्हणतात हाही एक विषय महत्त्वाचा आहे. चालता चालता सांगून जाईल. कर्तव्य वेगळं असते महाराज, धर्म वेगळा असतो आणि उपकार वेगळा असतो, परोपकार वेगळा असतो. कर्तव्य कशाला म्हणतात? एका माणसाने असंच ऐकलं की बाबा उपकार केला पाहिजे म्हणून 500 रुपयाचं पातळ त्याने विकत घेतलं. आपल्या घरी गेला, आपल्या सौभाग्यवतीच्या हातावर ते पातळ ठेवलं आणि म्हणतोय, बघ हे मी तुझ्यावर उपकार करतो, हे पातळ घेते. म्हटले आता उपकार नाही, आता हे तुमचं कर्तव्य आहे. हे उपकार नाही, तुम्ही आणलंच पाहिजे, हे तुमचं कर्तव्य आहे, याला कर्तव्य म्हणतात. तुम्ही गृहस्थी असाल, तुमच्या दारासमोर एखादा अतिथी उभा असेल, त्याच्या पदरामध्ये तुम्ही काही दान देत असाल तर हा धर्म आहे. धर्माचा नेम असा आहे, धर्म केला तर पुण्य होत नाही, नाही केला तर पाप लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून धर्म केलाच पाहिजे, याला धर्म म्हणतात. आणि परोपकार याही पेक्षा वेगळा आहे. परोपकार कशाला म्हणतात? जन्मभर एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर अपकार करावे आणि त्याने अपकार केल्यानंतर सुद्धा त्याची फेड तुम्ही उपकारानेच करावी, याला परोपकार म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणून मला एक उदाहरण आठवते, तेवढं देऊन मी पुढे जाणार आहे. माऊली सिद्ध बेटातून, परोपकार कशाला म्हणतात हे सांगतो. सिद्ध बेटातून माऊली आळंदीमध्ये माधुगिरी मागण्यासाठी जात होते आणि माधुगिरीची जोडी घेऊन येत असताना एक पगडीवाला म्हातारा त्याला भेटला. त्याचं नाव होतं वेसोबा. वेसोबाने ज्ञानेश्वर महाराजांच्या हातली जी जोडी घेतली, त्या जोडीतलं सगळं कोरांनं खाली टाकलं, तो सगळा शिदा खाली टाकला. ते कोरांनं काठीने असं लोटून दिलं, त्या शिद्यावर अशी काठी फिरवली. त्या दिवसची जोडी रिकामी सिद्ध बेटामध्ये गेली आणि सिद्ध बेटामध्ये मुक्ताबाई वाट पाहत होती. 6 वर्षाची. येईल माझा दादा, मला भूक लागली, येईल माझा दादा. वाजलेत 12. दादाची वाट पाहत होती. दादा दिसल्यानंतर मुक्ताबाईला आनंद झाला. मुक्तीच्या हाती ती जोडी दिली. त्या जोडीमध्ये मुक्ताबाईने पाहिलं, जोडीत काहीच नव्हतं. समोर पाहिलं, समोर दादाही नव्हता. माहीत आहे आपल्याला,
दादा खोपडीमध्ये गेला होता. दादाने ताटी लावली होती आणि गुडघ्यामध्ये डोकं घालून दादा रडत होता. समाजाचं काम करण्यासाठी जी माणसं बाहेर पडतात त्यांनाच हा समाज रडवतो. हे दुर्भाग्य लक्षात ठेवा, हे दुर्भाग्य आहे. माऊलीला सुद्धा या समाजाने रडवलं. जगद्गुरू तुकोबारायांना सुद्धा या समाजाने रडवलं, या समाजाने रडवलं. आमच्या विदर्भातल्या गाडगे बाबाला सुद्धा या समाजाने रडवलं. लक्षात ठेवा. आमच्या स्वामींना सुद्धा, बंकड स्वामींना सुद्धा बऱ्याचदा या समाजाने रडवलं. आमच्या बाबा भाऊंना सुद्धा बऱ्याचदा या समाजाने रडवलं. आणि मला असं वाटतंय त्याची उदारता आजही कायम आहे. लक्षात ठेवा, आजही कायम आहे. चांगल्या माणसाला त्रास देण्याचं काम हा समाज करतो, हे समाजाचं फार मोठं दुर्भाग्य आहे. पण एक गोष्ट अतिशय महत्वाची सांगून जाईल की ती मी नेहमी सांगतो की चांगल्या माणसाने कधी थांबायचं नसते दादा. लोक अपवादामुळे जर चांगले माणसं थांबले ना तर चांगला समाज सुद्धा त्यांच्यासोबत थांबल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं पहिल्याच वर्षी हा महोत्सव ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला लोक अपवादामुळे थांबले असते तर एखाद्या वेळेला हा महोत्सव सुद्धा, हे सगळी स्थिती सुद्धा आज थांबली असती. म्हणून लोक अपवादामुळे चांगल्या माणसाने कधी थांबायचं नसते. आपल्याला माहित आहे आपण चांगल्या मार्गाने चाललो, लोक लेखाचे अपवाद करत राहतील. अरे एखादा हत्ती जर बाजारातून जात असेल तर कुत्रे भुकत असतात. कुत्र्याचा भुकणं हा स्वभाव आहे. पण कुत्रा आपल्या अंगावर भुकते म्हणून जर तुम्ही हत्ती त्याच्या अंगावर धावून जात असेल तर हा हत्तीचा अपमान आहे. लक्षात ठेवा. भुकू द्या कुत्र्याला, हत्तीने त्याच्या अंगावर कधी धावून जायचं नसते. म्हणून चांगली माणसं लोक अपवादामुळे कधी थांबत नसतात. मी एक महत्वाचं वाक्य बोलून जाईल. 350 वर्षाच्या अगोदर या महाराष्ट्रातले जगद्गुरु जर लोक अपवादामुळे थांबले असते, 350 वर्षाच्या अगोदर या महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज जर लोक अपवादामुळे थांबले असते तर एखाद्या वेळेला हा महोत्सव सुद्धा चालू होण्याच्या अगोदर थांबला असता. हा महोत्सव चालू आहे, ही माणसं चालत राहिले म्हणून चालू आहेत. चांगल्या माणसाने कधी थांबायचं नसते. माऊली आतमध्ये जातात, गुडघ्यामध्ये डोकं घालून माऊली रडतात आणि मुक्ताबाई त्या खिडकीतून दादाकडे पाहते. मुक्ताबाई दादाला समजून सांगते, दादा रडू नको दादा, मी तुला आज दिवसभर भाकरी नाही मागणार दादा, रडू नको दादा, रडणं शोभा देत नाही रे दादा. आपल्याला आपण साधू आहोत ना, साधूने कधी रडायचं नसते. मला एक सांगू द्या, पहा, ज्यावेळेला माणसाची माय मरते ना त्यावेळेला बहीणच माणसाची माय बनत असते असं मला वाटतंय. ज्यावेळेला आपल्या डोळ्यातून अश्रू खाली पडतात त्यावेळेला आईचा पदर समोर येत असतो. आईचा पदर गेल्यानंतर मला असं वाटते ते डोळे पुसण्यासाठी बहीणचा पदर समोर येत असतो. म्हणून माणसाने मुलीचा आणि बहिणीचा कधी अव्हेर करायचा नसतो. नक्की करायचा नसतो. बोजा मानायचा असेल तर माणसाने तो मुलाचा मानायचा असतो, मुलीचा बोजा कधी मानायचा नसतो. अरे मुली बापाचा उद्धार करण्यासाठी जन्माला येत असतात. ज्याला 3-4 मुली असतील ते भाग्यवान बाप आहेत. लक्षात ठेवा. ती मुलगी त्या बापाच्या पदरामध्ये कन्यादानाचं पुण्य टाकत असते. एखादा गरीब बाप असेल तो सुवर्णदान देऊ शकणार नाही. एखादा गरीब बाप असेल तो एखाद्या सप्त्याला पंगत देऊ शकणार नाही. पण बापाला जर 2-4 मुली असतील तर त्या मुली त्या गरीब बापाच्या पदरामध्ये कन्यादानाचं पुण्य टाकल्याशिवाय राहणार नाही. घ्या बाबा हे पुण्य, तुम्ही पाठवाल तिथं आम्ही जायला तयार आहोत. मला असं वाटतंय बहिणीचा आणि मुलीचा अव्हेर कधी करायचा नसतो. बहीण माय बनत असते. म्हणून मुक्ताबाई दादाला समजून सांगते, दादा रडू नको दादा, मी तुला आज दिवसभर भाकरी नाही मागणार दादा. काय रे दादा, ज्यांच्या कुशीमध्ये डोकं घालून आम्ही हक्काने रडावं ते तर आम्हाला लहानपणीच टाकून गेले दादा. कधी कधी तुमच्या पुढे रडण्याची इच्छा होते, तुम्हीच आमच्या पुढे रडता, मग आम्ही कोणापुढे रडावं दादा. रडू नको दादा, रडू नको दादा, मी तुला आज दिवसभर भाकरी नाही मागणार दादा. दादा आपली जीभ जर आपल्या दाताने चावल्या गेली तर आपण काय 32शी पाडून टाकतो दादा. हो, जीभ दाताने चाविली कोणी 32शी ताडिली, विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी, शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानवा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. उघडा ताटी. महत्वाचं सांगेल, माऊलीची ताटी मुक्ताबाईने उघडली नाही, उघडायला लावली. हे महत्वाचं आहे. ज्याने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितला, ज्याने अमृतासारखा अनुभव दिला, ज्याने चांगदेवाला 65 दिली, वारकऱ्यांना हरिपाठ दिला, त्या माऊलीला
त्या माऊलीची ताटी मुक्ताबाईने उघडली नाही, उघडायला लावली. हे मुक्ताबाईची ताकद आहे. मग जी मुक्ताबाई माऊलीला ताटी उघडायला लावते त्या मुक्ताबाईचा अधिकार किती मोठा असेल. ज्या वेसोबाने फोडलं होतं, अर्थात ज्या वेसोबाने ही झोडी रिकामी केली होती, मुक्ताबाईच्या हातचं खापर सुद्धा एकदा वेसोबाने फोडलं होतं. आणि काय करतात हे मुलं म्हणून पाहण्यासाठी वेसोबा आले होते. आणि माऊलीने वनवा केला होता, त्याच्यावर मुक्ताबाई मांडे भाजत होती. खिडकीतून वेसोबा पाहत होता. ज्या वेसोबाने आपल्या हातचं खापर फोडलं त्याच वेसोबाला मुक्ताबाईने मांड खाण्यासाठी बोलावलं आणि एवढा अधिकार प्राप्त करून दिला की ते वेसोबा नंतर नामदेव महाराजांचे गुरु बनले. मुक्ताबाईने बोध खेचरासे केला, तेने नाम याला बोध येले. मला सांगू द्या, एवढा मोठा अपकार ज्याने केला. मुक्ताबाईच्या हातचं खापर फोडलं, माऊलीच्या हातची झोडी त्याने रिकामी केली. पण जो वेसोबा ज्या वेळेला त्यांना पाहण्यासाठी आला त्या वेसोबाला मुक्ताबाईने प्रसाद देऊन एवढं मोठं केलं की मुक्ताबाई खऱ्या अर्थाने त्यांची गुरु ठरली आणि वेसोबा हे नामदेव महाराजांचे गुरु होण्याचे अधिकारी झाले. याला परोपकार म्हणतात. जन्मभर आपल्यावर अपकार करावे, पण वेळ आली तर आपण त्याला मदत करावी. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. म्हणून कर्तव्य वेगळं आहे, धर्म वेगळा आहे, उपकार वेगळा आहे. आता आपण महाराजांना असं विचारू, महाराज तुम्ही आम्हालाच उपकार करायला सांगता का? हो, तुम्ही आम्हालाच सांगता का उपकार करायला? तुम्ही म्हणताय तुम्ही उपकार करा, तुम्ही उपकार करा, मग तुम्ही काहीच करायला नाही पाहिजे का? आता महाराज लोकांजवळ सुद्धा बऱ्यापैकी पैसे आहेत ना, बऱ्यापैकी मिळते महाराज लोकांना सुद्धा. महाराज लोकांना सुद्धा धर्मकार्यात खर्च केलं पाहिजे ना, नाही केलं पाहिजे? नक्की केलं पाहिजे, नक्की केलं पाहिजे. पण तुमचं असं उलट आहे बघा, तुमचं उलटच आहे बघा, तुमचं उलट आहे. जे कुठंच काही खर्च करत नाहीत हे मृत्यूलोकीचे उफराटे, हे त्यातलं एकच आहे. म्हणून तुमच्याजवळ सुद्धा बऱ्यापैकी आता मिळते ना महाराज, तुम्ही सुद्धा कुठंतरी खर्च केला पाहिजे ना, तुम्ही सुद्धा कुठंतरी दरवाजा उघडला पाहिजे ना. हे काय करणार आहे नंतर तुम्ही? हे साठवणी धन आणि लावी पोराशी भांडण, तसं साठवणी धन लावी शिष्याशी भांडण, आणखी एक साठवणी धन लावी पुतण्याशी भांडण. विठाल विठाल आपल्या मर्यादेपेक्षा जास्त धन ज्याच्याजवळ झालं असेल त्याने खर्च केलंच पाहिजे. तो श्रीमंत असो वा साधू असो, लक्षात ठेवा. श्रीमंताने जास्त असलेलं धन खर्च केलं पाहिजे आणि साधूजवळ जर जास्त धन असेल तर ते सुद्धा खर्च केलं पाहिजे. ज्यांच्या तोंडातून आपण भागवत कथा ऐकली ते आमचे गुरुवर किशोरजी, तुम्ही यांना किती द्या बघा, तुमचं कधीच वाया जाणार नाही. हे नक्की योग्य ठिकाणी खर्च होईल, लक्षात ठेवा. नक्की योग्य ठिकाणी खर्च होईल, नक्की योग्य ठिकाणी खर्च होईल. प्रीतीसुधाजी सुद्धा आपल्या जीवनाचा कण अनकण आणि क्षण क्षण हे आपल्या गोशाळेसाठी, गोमातेसाठी खर्च करतात. म्हणून साधूने सुद्धा दिलं पाहिजे ना हो महाराज. आम्हालाच तुम्ही म्हणता तुम्ही एकदम काहीच देत नाही, असं नाही जमणार. मी महाराजांना विचारतो बरं, तुम्हाला नाही. महाराजांना विचार, महाराज तुम्ही जर आम्हाला उपकार करायला सांगत असाल, तुम्ही जर आम्हाला उपकार करायला सांगत असाल तर सांगा ना, तुमचे साधू काय उपकार करतात? महाराज म्हणतात, गड्या खरं सांगू का, ते इथं उपकार करण्यासाठी येतात. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आम्ही जे या ठिकाणी येतो ना ते उपकार करण्यासाठी येतो. आम्ही या ठिकाणी येतो ना, लेका ज्याने मला काट्याने मारलं त्याचा मी शिष्य बनवलं रे, ज्या रामेश्वर भट्टाने मला इतका मोठा त्रास दिला त्याचा सुद्धा मी स्वीकार केला रे, ज्याने एवढा मोठा त्रास देऊन सुद्धा आम्ही त्याचा स्वीकार करतो. याचं कारणच असं आहे, आम्ही या ठिकाणी उपकार करण्यासाठी येतो. संत सुद्धा या ठिकाणी उपकार करण्यासाठी येतात. त्यावेळेला आपण महाराजांना आता प्रश्न विचारणार आहोत. उपकार करण्यासाठी जर संत या ठिकाणी येत असतील तर सांगा ना महाराज, त्या संताचे काय उपकार आहेत? महाराज सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता, सांगू आता संतांचे उपकार, सांगू आता संतांचे उपकार, सांगू आता संतांचे उपकार, सांगू आता
मागवीते काय दाविदासी भावे उतराये काय दाविदासी भावे उतराये त्यांचे उपकार सांगा असं म्हटल्यानंतर महाराज त्यांना उत्तर देतात. काय सांगू आता संतांचे उपकार. थांबणार आहोत आपण. हे काय उत्तर आहे महाराज? तुम्ही उपकार सांगा असं मी तुम्हाला म्हणतो, तुम्ही म्हणता काय सांगू आता संतांचे उपकार. हे उत्तर आहे? मला असं वाटतं हेच उत्तर आहे. हेच उत्तर आहे. हेच खऱ्या अर्थाने याचं उत्तर आहे. मला उपकार नाही सांगता येत त्यांचे, हेच खरं उपकार, हेच त्याचं उत्तर आहे. काय सांगू हा शब्द केव्हा केव्हा वापरला जातो याचाही एक विचार आहे की एखाद्या माणसाबद्दल जर बोलायला लावलं की बाबा तुम्ही यांच्याबद्दल बोला, त्यांच्याबद्दल जर आपल्याला काहीच माहीत नसलं तर आपल्याला म्हणावं लागतं मग मी यांच्याबद्दल काय बोलू मी यांच्याबद्दल, मला यांचं काही माहीतच नाही ना, मला यांचं काहीच माहीत नाही, मी यांच्याबद्दल काय बोलू. अर्थात यांच्याबद्दल जर मला काही माहीतच नसेल, आता विनेकरी आहेत, यांच्याबद्दल मला काय माहीत आहे. तुम्हाला घरी त्रास आहे का? मला काय माहीत आहे का त्रास? खरं सांगा भाऊ. बरं आहे तर कोणापासून आहे? बाईपासून नाही ना? त्रस्त नाही ना तुम्ही? नाही, सगळेच दिसतात म्हणून तुम्हाला विचारलं मी. काय सांगू मी आता? मी याच्याबद्दल काय बोलू? मला जी गोष्ट माहीतच नाही त्याच्याबद्दल मी काय बोलू. पण एखाद्या व्यक्तीबद्दल जर काहीच माहीत नसलं तर म्हटलं जाते काय सांगू आता. तुम्ही यांच्याबद्दल काहीतरी बोला. अरे त्यांच्याबद्दल काही बोलण्यासारखंच नसते तर त्यांच्याबद्दल मी काय बोलू? काय बोलावं बा त्यांच्याबद्दल आपण आता नाही. अरे जे रोज संध्याकाळी लेझिम खेळत घरी येतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे? जे मुलगा समजदार झाल्यानंतर सुद्धा लेझिम खेळतात त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे? अरे मुलगा समजदार झाल्यानंतरही जे बाप लेझिम खेळत घरी येत असतील, मला असं वाटतं ते बाप नाही, त्या मुलाला चावणारे साप आहे, त्यांच्याबद्दल आपण काय बोला. म्हणजे ज्याच्याबद्दल बोलण्यासारखंच नाही त्याच्याबद्दलही म्हणता येते काय सांगू आता म्हणावं लागतंय. ज्याचं काही माहीतच नाही त्याच्याबद्दल सुद्धा काय सांगू आता म्हणावं लागते. आणि जे सांगण्याच्या पलीकडचं आहे त्याच्याबद्दल सुद्धा काय सांगू असं म्हणावं लागते. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू हा शब्द का निर्माण होतो याच्या अनेक मिळवण्या आहेत. खरं म्हणजे एक वर्ग असा आहे की जो उपकार करणाऱ्यावर उपकार करतो, एक वर्ग असा आहे की जो उपकार करणाऱ्यावर सुद्धा अपकार करतो, एक वर्ग असा आहे की जो अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करतो. साधूचा वर्ग अपकार करणाऱ्यावरही उपकार करतो. म्हणून महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. काही सुज्ञ श्रोते आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी सांगेल. महाराज असं करा ना तुम्ही, मग उपमा द्या ना. उपमा अहो या उपकाराला उपमा द्या. चंदनाची उपमा द्या, दिव्याची उपमा द्या, परिसाची उपमा द्या. अशी काहीतरी उपमा देऊन तुम्ही हे उपकार सांगा ना. उपकार करण्यासाठी भगवंताने काही वस्तू पाठवलेल्या आहेत. रवी चंद्र घनो वृक्षा नदी गावश्च सज्जना येथे परोपकाराय युगे देव निर्मिता. तुम्ही त्याला रवीच्या उपकाराची उपमा द्या, सूर्याच्या उपकाराची उपमा द्या, चंद्राच्या उपकाराची उपमा द्या, तुम्ही मेघाच्या उपकाराची उपमा द्या. महाराज म्हणतात मला सूर्याच्या उपकाराची उपमा संताच्या उपकाराला देता येणार नाही. का देता नाही? त्याच्या उपकारामध्ये उरी आहे. काय उरी आहे? तो अगस्त्य हे किडाळ, तो अस्ताला जातो. हे सूर्याच्या उपकारामध्ये उरी आहे. चंद्र संपूर्ण एखाद्या वेळ तो पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण असतो, हे त्याच्या उपकारामध्ये उरी आहे. मेघाची उपमा द्या. महाराज म्हणतात मेघाची सुद्धा उपमा देता येणार नाही, कारण मेघ उदार परी ओसरे आणि पुढे म्हणून उपमेशी न पुरे, म्हणून त्याची सुद्धा उपमा देणार नाही, येता येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. मी संतांचे उपकार काय सांगू. संतांचे अनेक उपकार आहेत. थांबणार आहोत आपण. खरं म्हणजे रामकथा आपण ऐकली, पुढच्या वर्षी आणखी आपण रामकथा ऐकणार आहात. रामकथेमध्ये काही पात्र आहेत. त्या पात्राचा विचार करत असताना लक्ष्मणाचं पात्र शेवा पात्र आहे, भरतजीचं पात्र प्रेम पात्र आहे, रामप्रभूचं पात्र मर्यादा पात्र आहे, जानकीचं पात्र अनन्य पात्र आहे, केवटाचं पात्र निरपेक्ष पात्र आहे, शबरीचं पात्र प्रतीक्षा पात्र आहे आणि हनुमंतरायाचं पात्र उपकार पात्र आहे. हनुमंतरायाने कोणाकोणावर उपकार केले. सुग्रीवावर उपकार केले, किष्किंधा मिळवून दिली. हनुमंतरायाने कोणावर उपकार केले. बिभीषणावर उपकार केले,
त्याला लंका मिळवून दिली. हनुमंतरायाने आणखी रामप्रभूवर उपकार केले की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सीता मिळवून दिली. विठ्ठल विठ्ठल तुम उपकार सुग्रीव ही किन्ना राम मिलाय राजपद दिन्ना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना. विभीषणावर उपकार हनुमंतरायाचे आहेत, सुग्रीवावर उपकार हनुमंतरायाचे आहेत, रामप्रभूवर सुद्धा उपकार हनुमंतरायाचे आहेत. आता मला पुढे सांगायचं आहे, हनुमंतरायाचे फार मोठे उपकार आहेत. आणि हनुमंतरायाचे उपकार हे सगळं झाल्यानंतर रावणाला मारल्यानंतर त्या ठिकाणी आता रामप्रभू राज्याभिषेक होतो. रामप्रभू गादीवर बसतात आणि गादीवर बसल्यानंतर बाजूने डाव्या हाताला जानकी बसलेली आहे आणि रामप्रभू सगळ्यांना बक्षीस देतात. कुबेर दत्त रत्नमाळा अतिशयशी सुधाडा. रामप्रभूवर आणखी असे उपकार आहेत हनुमंतरायाचे की ज्या वेळेला अहिरावण आणि महिरावण रामप्रभूला आणि लखनजीला पाताळामध्ये चोरून नेतो, एका देवीपुढे उभा करतो आणि देवीपुढे उभं करून त्या विचारतो रामप्रभूला, म्हणती तुमचा बडिया कोण, त्याचे करा तुम्ही चिंतन शिरपतन करावया. अहिरावणे चोरून नेले दोघा बंधूशी विटंबिले शिरच्छेदासी उभे केले सामर्थ्य हरिया मुझे. आता तुमचा बडिया कोण, तुमचा कोण बडिया आहे त्याला बोलवा, नाही तर तुमचा शिरच्छेद झाल्याशिवाय राहणार नाही. हनुमंतराय अगोदरच पोहोचलेले असतात. त्या देवीला एका मोरीमध्ये घालतात, त्या देवीच्या ठिकाणी उभे राहतात आणि त्यावेळेला रामप्रभू अहिरावणाकडे पाहतात. रामप्रभूचे नेत्र ढिले होतात आणि रामप्रभू म्हणतात, काय गड्या अहिरावण्या, इथं जर माझा हनुम्या असताना तर तुला दाखवलं असतं काय, इथं जर माझा हनुम्या असता तर तुझा शिरच्छेद केला असता एका देवीच्या समोर. हनुमंतरायाचे नेत्र एका सेवकासाठी ढिले होतात. मला असं वाटतंय मालक खरं म्हणजे सेवक आपल्या मालकाची आठवण करत असेल याहीपेक्षा मालक आपल्या सेवकाची आठवण करतो, तो सेवक कसा असेल तो सेवक. म्हणून रामप्रभू विश्वाचा नियंता भगवान अहिरावणाकडे पाहतो आणि म्हणतो, माझा हनुम्या जर इथं असता तर तुम्हाला दाखवलं असतं गड्या. तेवढ्यात आता आम्हा करुणी कपना असं कापण्यासाठी उभं केल्या जाते. तेवढ्यात हनुमंतराय त्या देवीमधून प्रगट होतात. अहिरावण आणि महिरावण याचा निपात करतात. हे सगळं संपल्यानंतर आता राज्याभिषेक होतो आणि बाजूला जानकी बसलेली आहे आणि सगळ्यांना दान दिल्या जाते. कुणाला रत्नमाळा दिल्या जाते, कुबेराकडून मिळालेली रत्नमाळा अंगदाला दिल्या जाते, किष्किंधा सुग्रीवाला दिल्या जाते, लंका विभीषणाला दिल्या जाते. आणि हे सगळं वाटप चालू असताना जानकीचा पारा थोडा थोडा वर जातो. जानकीचा पारा वर जातो. जानकी असा ठोचा लावते आणि म्हणते, मला माहीत होतं तुम्हाला कळत असेल, पण कळलंय मला, तुम्हाला तर काही इकडे विचारलं पाहिजे नाही का, तुम्हाला तर काही कोणाला माझ्याकडे बोट दाखवसाल नाही तर तुम्हाला काही कळते का नाही म्हणे. जानकीचे नेत्र ढिले होतात. जानकी माता आपल्या डबडबत्या डोळ्याने प्रभूकडे पाहते, काय हो सगळ्यांना दिलं तुम्ही, सगळ्यांना दिलं राव, याला हे दिलं, त्याला ते दिलं, त्याला ते दिलं, माझ्या हनुम्याला काहीच दिलं नाही तुम्ही. एवढे मोठे उपकार त्यांनी आपल्यावर केले, त्याला तुम्ही काहीच देऊ नाही. त्यावेळेला रामप्रभू जानकीला काय म्हणतात, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई.
दानाम दास्यामि ते कपे शेषस्य उपकाराय भवामृणिनो वयम. अतिशय सुंदर श्लोक आहे. श्लोकाचा अर्थ असा आहे, जानकी मी त्याला त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी, मला जे अतिशय प्रिय आहे की ज्याशिवाय मी जगू शकत नाही त्याला प्राण म्हणतात, त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी एका उपकारासाठी जर मी त्याला माझा एक प्राण दिला तर त्याचे फक्त 5च उपकार फिटतील. असंख्य उपकार शिल्लक राहतील. 5च उपकार फिटतील. हजारो उपकार शिल्लक राहतील. मग जे उपकार शिल्लक राहतील त्याच्यासाठी मी आता त्याला काय देऊ? काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. माझा जीव जरी त्याच्या पायावर ठेवला तरी हनुमंतरायाचे उपकार कधी विसरल्या जाणार नाहीत, फिटणार नाहीत. तरी सुद्धा या ठिकाणी महाराज उपकार सांगण्यासाठी प्रवृत्त होतात. ते उपकार आपण पाहून थांबणार आहोत. त्यातला पहिला उपकार आहे जागविती, नाही का? जागविती, जागवणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून तर मी म्हणत असतो की कथा कीर्तनाला या, तुम्हाला झोपा येत असल्या तरी या, नक्की या. मला असं वाटलं होतं की आता कोणीच मंडपात नसेल, पण मला वाटते बरीच मंडळी मंडपात आहे. या मंडळीचं खरं म्हणजे आमच्यावर प्रेम आहे म्हणून आलेले आहेत. एवढं मोठं तुम्ही ऐकलं, तुम्हाला आणखी काय ऐकायचं राहिलं आता? एवढं मोठं 7-8 दिवस तुम्ही ऐकत आहात. तुम्ही इतकं चांगलं ऐकलं बघा. प्रीतीसुधाजींना ऐकलं तुम्ही, किशोरजींना ऐकलं, आता ते आमची एक्सप्रेससुद्धा ऐकली तुम्ही. मिर्झा नाही, आमच्या विदर्भातलीच आहे ना ते. आता याच्या अगोदर जो कार्यक्रम झाला तो धनश्री नाही, ते एक आणखी मिर्झा एक्सप्रेस असं काही आहे ना. हां, असंच तुम्ही सगळं जर ऐकत आला असाल तर तुम्हाला ऐकण्यासारखं काही राहिलं नाही तरीसुद्धा आपण या ठिकाणी आलाच. खरं म्हणजे आमच्यावर तुमचं प्रेम आहे आणि तुमचंसुद्धा आमच्यावर प्रेम आहे म्हणूनच तुम्ही या ठिकाणी आलात. ऐकायचं आहे आपल्याला. महाराज, मी सांगत होतो की खरं म्हणजे तुम्ही कथा कीर्तनाला येत असताना तुम्ही जर असं म्हणत असाल की आम्हाला झोपा येतात तरीसुद्धा या, नक्की या. इथं येऊन तुम्ही झोपले तरी चालेल, पण इथं या. टी व्ही पुढे बसून नक्की तुम्ही झोपणार, पण इथं या. इथं तुम्हाला झोपा जरी आल्या तर इथं या. याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी माणसाने झोपलं पाहिजे की ज्या ठिकाणी कोणीतरी जाग करणार आहे. अशा ठिकाणी माणसाने झोपलं पाहिजे की ज्या ठिकाणी कोणीतरी जाग करणार आहे. जिथं सगळेच झोपलेले आहेत तिथं कशाला झोपता दादा? इथं कोणीतरी जागा आहे. उठा जागे व्हारे आता. आणि या जन्मामध्ये जर तुम्ही जागा झाला नाही तर मग कोणा जन्मामध्ये जागा होणार? म्हणून झोपा आल्या तरी सुद्धा महोत्सवामध्ये या. झोपा कीर्तन झाल्यानंतर आम्ही उठून देत जाऊ, मग घरी चालले जात जा, पण या. ज्या ठिकाणी कोणीतरी जाग असते, जाग करणार असते, त्या ठिकाणी झोपावं. म्हणून पहिले उपकार संताचे आहेत जागविती. जागविती इथं उपकार थांबत नाही, तर जागविती नंतर उपदेशती. जागवणं महत्त्वाचं नाही, उपदेशसुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणून जागवण्यापेक्षाही उपदेश महत्त्वाचा आहे. पहिला उपकार आहे जागविती, दुसरा उपकार आहे उपदेशती, आणि उपदेश करून जर जमत नसेल तर शिकविती. सहज बोलणे हित उपदेश, 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 सहज बोलणे हित उपदेश.
जागवल्यानंतर उपदेशती, उपदेश महत्वाचा आहे. धनदारा पुत्रजन बंधू सोयरी पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी उपदेशती. मदालसा आपल्या मुलाला जागवतेही आणि उपदेशही करते. उठी पुत्रा पण जाई बाळा तीर्थरे हिंड, साधू आणि संत जेथे अस्थिती बा उदंड. अर्थात जागविती, उपदेशती, आणि उपदेश करण्याचा ऐकण्याचा जर अधिकार नसेल तर शिकविती. मुलाला जसं शिकवत असतात. काय झालं, एक विद्यार्थी शाळेमध्ये जात होता. आणि विद्यार्थी काही फार ढ असतात, काही फार हुशार असतात. काही ढ असतात, त्यांना फार शिकवावं लागतं. हुशार असतात ते लवकर शिकत असतात. आता किती लहान वयात हा पोरगा पकवा शिकला. काय सुंदर वाजवतो, काय मस्त वाजवतो, वा. फक्त माझं असं म्हणणं असेल की तू कीर्तनासाठी वाजवत आहे. आता वाजवतो तसा नाही का गुरुजी, प्रश्नच नाही. केशवरावजी आहेत, बरोबर आहे ना, ओळखायला. त्याचा शिष्य असल्याशिवाय इतका तयार कसा असेल. म्हणून खूप तयार आहे हा पोरगा, खूप तयार आहे. पण आता जसं कीर्तनासाठी वाजवते ना, तसं त्याने जन्मभर कीर्तनासाठी वाजवावं. काही पकवादे ते पकवादच वाजवतात, कीर्तनासाठी वाजवतच नाहीत. म्हणून कीर्तनासाठी वाजवलेलं तर बरं राहील नाही का, कीर्तन चांगलं होईल. म्हणून शिकविती. काही मुलं फार ढ असतात. काय झालं, एक मुलगा शाळेमध्ये जात होता. शाळेमध्ये गेल्यानंतर गुरुजी त्याला शिकवत होते शिटी म्हण बाबा, शिटी. तो किटी म्हणायचा, किटी. अरे किटी नाही लेका, शिटी. तो किटीच म्हणायचा. गुरुजी सांगायचे अरे तू शिटी म्हण, तू म्हणायचा किटी. शेवटी एक दिवस त्याचे वडील शाळेमध्ये गेले आणि गेल्यानंतर विचारलं, काय हो आमच्या पोराची प्रगती कशी काय. अरे काय प्रगती म्हटली तुमच्या पोराची, त्याला किती दिवसापासून मी शिटी म्हणायचं शिकवतो, तो किटीच म्हणतो. जाऊ द्या ना म्हटले सर, त्याची कॅपी किटी नाही ना. आता हा शिटीला किटी म्हणत होता, तो कशाला शिटी म्हणेल. त्याची कॅपी किटी नाही म्हणे, राहू दे, कॅपी किटी नाही त्याची. काही मुलांना फार शिकवावं लागतं. काही मुलं चांगले लवकर शिकतात. एकाचा मित्र गण्या होता. गण्याचा मित्र बाजूने बसला होता, तो होता भारत. एक सराने विचारलं, का रे आपला भारत. आणि तेवढ्यात भारत शौचाला गेला होता. तो संडासात गेला आणि सरांनी विचारलं, आपला भारत कोण्या खंडात आहे. हा गण्या म्हटला संडासात आहे. आपला भारत कोण्या खंडात आहे आणि आता संडास. त्याला माहीतच नाही बिचाराला कोण्या खंडात आहे. तर एकदा तर एका पोराने सुट्टी काढली आणि सुट्टी काढून पोरगं घरी आलं. 4 दिवस झाले शाळेत गेलं नाही आणि आबासोबत चाललं होतं. आबासोबत जात असताना गुरुजी तिकून समोरून येत होते. पूर्वीच्या काळी असं होतं की मुलं गुरुजीला फार भेट होते. आता उलटं झालं, गुरुजीच भेटतात. तिकून गुरुजी येत होते, इकून आबा आणि नातू चालले होते. आणि आबा म्हणतात, नाऱ्या लपुंद्रा तुझे गुरुजी आले, 4 दिवस झाले शाळेत गेला नाही लेका लपुंद्रा. त्यावेळेला नाऱ्या म्हणतो, तुम्हीच लपुंद्रा. आबा म्हटले, मी का लपू, तुम्ही मेले म्हणून सुट्टीवर आहो म्हणे मी. तुम्ही मेले याच्या सुट्टी आहे काढली, तुम्ही जर दिसले तर काय म्हणेल मला. विठाला विठाला का उशीर झाला गण्या तुला. गण्या म्हटला, गुरुजी माझ्या आईने मला 1 रुपया दिला होता म्हणे, तो पडला म्हणे आणि तो पाहण्यात मला उशीर झाला गुरुजी. तेवढ्यात मन्या आला. मन्या तुला का उशीर झाला. मन्या म्हणतो, गुरुजी मी त्या रुपयावर पाय देऊन उभा होतो गुरुजी. आता मी जर असे विनोदच करत राहिलो तुम्हाला आवडतील सुद्धा, पण मला असं वाटते ते कीर्तन नसेल नाही का. कीर्तन नसेल. कीर्तनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. कीर्तनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. मी असं सांगत राहिलो तर तुम्हाला असं अनेक विद्यार्थ्याच्या मी गोष्टी सांगेल, अनेक असे सांगेल की बाबा असे विनोद सांगेल. मी ते पुस्तक 1000 विनोद पाठ केलेले आहेत. पण एका महाराजांनी मला सांगितलं, तुझा जन्म विनोद सांगण्यासाठी नाही लेका, कीर्तन करण्यासाठी. विनोदाची कथा गोड वाटे. विनोद असले तरी लोक रंजन करतील, पण त्याच्या पदरामध्ये काही पडणार नाही. मला एका माणसाने असा प्रश्न विचारला की महाराज तुम्ही आम्हाला राम राज्यातील न्याय व्यवस्थेबद्दल बोला. न्याय व्यवस्थेबद्दल फार महत्त्वाचं सांगून जातो. तुम्ही ऐकलं असेल, आणखीच ऐका. तुम्ही आम्हाला राम राज्यातील न्याय व्यवस्थेबद्दल काहीतरी बोला हो महाराज.
मी त्याला म्हटलं की मला राम राज्यातील न्याय व्यवस्थेबद्दल बोलताच येणार नाही. म्हटले का बोलता येणार नाही, तुमचा अभ्यास नाही. म्हटलं बा बऱ्यापैकी मी 2 4 5 रामायणाचा अभ्यास केला आणि मी रामकथा करतो, पण मला राम राज्यातील न्याय व्यवस्था सांगता येणार नाही. म्हटले का सांगता येणार नाही, त्याला उत्तर आहे म्हटलं राम राज्यामध्ये न्याय व्यवस्थाच नाही. त्याने विचारलं मग हे कसं रामराज्य की ज्याच्यामध्ये न्याय व्यवस्था नाही. मी त्याला उत्तर दिलं ज्या राज्यामध्ये न्याय व्यवस्था नाही तेच रामराज्य आहे. अरे न्याय व्यवस्था नाही म्हणून तर रामराज्य आहे ना. व्यवस्था कुठे असते, न्यायाची व्यवस्था कुठे असते, जिथं अन्याय असेल तिथं न्यायाच्या व्यवस्थेची गरज आहे ना. जिथं अन्यायच नाही तिथं व्यवस्थेची काय गरज आहे, व्यवस्थेची काय गरज आहे. मला आणखी पुढे सांगू द्या, मला आणखी पुढे सांगायचं आहे. ज्या ठिकाणी समस्या असेल त्या ठिकाणी व्यवस्था असली पाहिजे. ज्या ठिकाणी समस्या असेल त्या ठिकाणी व्यवस्था असली पाहिजे. एखाद्या लग्नामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथं जर चपला ठेवण्याची व्यवस्था चांगली असेल तर समजून चलाव इथं चोरांची समस्या आहे. व्यवस्था असेल तिथं समस्या असली पाहिजे. इथं खाली टाकायचं काम आहे कारण इथं वृत्ते सगळं म्हणून टाकलं पाहिजे, व्यवस्था असली पाहिजे. एका कीर्तनकाराने कीर्तन केलं पाहिजे, टाळकऱ्याने चाल असेल त्यावेळेलाच वाजवलं पाहिजे, पखवाजाने तेव्हाच वाजवलं पाहिजे, नंतर तर नाही तर गोंधळ होईल ना सगळं. म्हणून ही व्यवस्था आहे, ही व्यवस्था आहे. ज्या ठिकाणी समस्या असेल त्या ठिकाणी व्यवस्था असली पाहिजे. पण व्यवस्था ज्या वेळेला समस्या बनते त्यावेळेला विनाश निश्चित असतो, लक्षात ठेवा. व्यवस्था समस्या बनू नाही दादा. ते धार्मिक व्यवस्था असो वा ते राजकीय व्यवस्था असो, व्यवस्था ज्या वेळेला समस्या बनते ना त्यावेळेला ती समस्या त्या धर्मावरची फार मोठी समस्या असते. बिभीषण म्हणतो 3 माणसाने कधी खोटं बोलायचं नसते. वैद्याने खोटं बोलायचं नाही, मंत्र्याने खोटं बोलायचं नाही, साधूने खोटं बोलायचं नाही. ज्यावेळेला वैद्य खोटा बोलतो त्यावेळेला शरीराचा नाश होतो. ज्यावेळेला मंत्री खोटं बोलतात त्यावेळेला देशाचा नाश होतो. ज्यावेळेला साधू खोटं बोलतात त्यावेळेला धर्माचा ऱ्हास होतो, लक्षात ठेवा. साधूने खोटं बोलायचं. व्यवस्था ज्यावेळेला समस्या बनते त्यावेळेला विनाश निश्चित असतो. अरे एखाद्या शेताला जर गुरांचा त्रास असेल तर तुम्ही कुंपणाची व्यवस्था करू शकता, इथपर्यंत बरोबर आहे, ही व्यवस्था आहे. एखाद्या शेताला त्रास असेल तर तुम्ही कुंपणाची व्यवस्था करू शकता. पण ते कुंपणच ज्यावेळेला तुमचं शेत खायला उडते त्यावेळेला त्या शेताचा कसा सांभाळ करणार तुम्ही. म्हणून मला असं वाटतंय या देशातली व्यवस्था बदलणं आता महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता मी सांगतो असं नाही 8 दिवस झाले तेच चालू आहे. व्यवस्था बदलणं महत्वाची आहे. म्हणून व्यवस्था समस्या बनू नये, राजकीय व्यवस्था समस्या बनू नये असं मला म्हणायचं नाही. धार्मिक व्यवस्था सुद्धा समस्या बनत चाललेली आहे, तिने सुद्धा समस्या बनू नये. असा विनोद करत राहिलो तर मी तुम्हाला आणखी तासभर सुद्धा विनोद सांगेल. कीर्तन आणि कथा हे न्यायाचा विषय नाही, हा धर्माचा विषय नाही, हा परिवर्तनाचा विषय आहे. जोपर्यंत परिवर्तन येणार नाही तोपर्यंत रामराज्य येणार नाही. कैकेयीच्या विचारामध्ये जोपर्यंत परिवर्तन येणार नाही तोपर्यंत रामप्रभू म्हणतात मला या गादीवर बसण्याचा अधिकार नाही. कैकेयीच्या जीवनामध्ये परिवर्तन येऊ द्या, मग मी बसेल ना, नंतर बसेल. एक मत जरी माझ्या विरोधात असलं, एक मत जरी माझ्या विरोधात असलं तरी मला या रामराज्य ज्या ठिकाणी करायचं आहे त्या गादीवर बसण्याचा अधिकार नाही. कैकेयीच्या जीवनामध्ये ज्यावेळेला परिवर्तन येईल त्यावेळेला रामराज्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच मला असं वाटतंय परिवर्तनाची गरज आहे की काय असं वाटायला लागलं. म्हणून व्यवस्था समस्या बनू नये. विनोद करत बसलो तर तुम्ही आणखी तासभर या ठिकाणी थांबाल. विद्यार्थ्याबद्दल बोलत होतो. हा विद्यार्थी शिकत होता. शिकत असताना त्याला उपदेश केला. उपदेश करून जमत नव्हतं म्हणून त्याला शिकवायला सुरुवात केली. आणि कसं शिकवलं, त्याला विचारलं तुझ्या घरी काय काय आहे रे. त्याला सांगितलं तुला ब्राह्मण म्हणायचं आहे. तो बामन म्हणायचा. अरे बामन नाही मूर्खा, ब्राह्मण. तो म्हणायचा बामन. अरे नाही ब्राह्मण. तो म्हणायचा बामन. तो बामन म्हणायचा. शेवटी त्याला गुरुजीने विचारलं तुझ्या घरी काय काय रे. म्हणजे माझ्या घरी बैल आहेत. असं बैल आहेत. म्हटले हा माझ्या घरी बैल आहे. आणखी काय रे तुझ्या घरी. म्हणजे माझ्या घरी घोडा आहे. घोडा. अरे वा रे वा, घोडा आहे तुझ्या घरी. मग म्हटले घोडा कशात दाना खातो रे. म्हटले गुरुजी तुम्हाला माहीत नाही, तो तोबऱ्यामध्ये दाना खातो. त्याला तोबरा लावा लागतो. तोबरा लावा लागतो. मग त्याच्यात चणे टाकावे लागतात. मग तो घोडा दाना खातो. म्हटले म्हण तोबरा. तोबरा म्हण. तोबरा म्हण. तोबरा म्हण. तो ब्राह्मण. तो ब्राह्मण. करोने सायास शिकविते. करो सायास शिकविते.
सायास शिकविते सहज बोलणे हितवले जागविती उपदेशती शिकविती आणि एवढंही करून सांभाळती. सांभाळ करणं फार महत्त्वाचं आहे. आमचे महाराज आहेत केशव महाराज. केशव महाराजांचेच विद्यार्थी दिसतात हे सगळे. मला वाटते जागवणं शिकवणं उपदेश करणं त्यापेक्षा सांभाळणं फार कठीण आहे. हे काय बापरे, जत्रा फार विचित्र आहे जत्रा. आम्ही शिबिर घेत असतो, आम्हाला माहीत आहे तुम्ही काय काय करताय ते आम्हाला चांगलं माहीत आहे. म्हणजे जत्रा सांभाळणं फार कठीण आहे. नामदेव महाराज संभाजी महाराज फार कठीण आहे. जत्रा सांभाळणं महत्त्वाचं आहे. एखाद्या वेळेला जागवणं शिकवणं उपदेश करणं त्याहीपेक्षा सांभाळणं महत्त्वाचं आहे. हे फक्त संत करू शकतात गड्या. संत जागवतातही, संत उपदेशही करतात, संत शिकवतातही आणि एवढंच करत नाही तर ते सांभाळतातही. ते कसे सांभाळतात? तुका म्हणे वत्स धेनु वेचती तुका म्हणे वत्स धेनु वेचती जशी सांभाळते त्याच्याहीपेक्षा गाय आपल्या वासराला सांभाळते. मायचा आणि मुलाचा दृष्टांत न देता गायीचा आणि वासराचा दृष्टांत या ठिकाणी महाराज देतात. गाय आणि माय हे फार महत्त्वाचे आहेत. झालंय माझं आजचं बोलणं. माय जशी महत्त्वाची आहे तशी गायसुद्धा ही आपली मायच आहे बघा. म्हणून एका कवीने वर्णन करत असताना त्या मायेला गायीची उपमा दिलेली आहे. हंबरून वासराले चाटते जवा गाय तवा मले तिच्यामधी दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया म्हणत होत्या होतो जव्हाताना, दुष्काळात माझ्या मायचा आटला होता पान्हा. पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामधी दिसती माझी माय, दिसती माझी माय. काट्या तुट्या येचा याला माय जाय राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे आणवानी. काट्या कुट्या तिचं काही मानत नसे पाय, तवा मले काट्यामधी दिसती माझी माय, दिसती माझी माय. माझा बाप रोज लाई मायच्या माग टुन्न, बास झालं शिक्षणाचा करू दे याला काम. शिकून शान कुठं मोठा मास्तर होणार हाय, शिकून शान कुठं मोठा मास्तर होणार हाय. तवा मले मास्तर मधी दिसती माझी माय,
दिसती माझी माय रे हंबरून वासर आले चाटते जवा गाय तवा मले गाईमधी दिसती माझी माय दिसती माझी माय. म्हणून माय आपल्या मुलाला सांभाळते तशी गाय सुद्धा आपल्या मुलाला किती सांभाळते. गाय इतकी सांभाळते दादा, आपण जे गायीमध्ये राहत असतील त्यांना नक्की माहीत आहे. गाय आपल्या वासराला खूप सांभाळते. तसे संतसुद्धा आपल्याला सांभाळत असतात. जी माय आपल्याला सांभाळते तिला सांभाळणं जसं आपलं कर्तव्य आहे, तसं जी गाय या देशाला सांभाळते त्या गायीला सांभाळणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. म्हणून माझ्या दादांनो, मी आता थांबणार आहे. गायीला सांभाळावं लागेल आपल्याला. मी बोलत नाही रे, नाथ बाबा सांगतात, या लागी गाय आणि सज्जन माझा जान जीव प्राण, माझे पूजेचे अधिष्ठान सुलभ जान ये दोन्ही. आपत्काली गोरक्षण करीतो पठियंता मज जान, त्या सवे मी आपण गोरक्षण करीत असे. निर्लोभ गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उद्धवा. आणखी एक ओवी ऐका. जे क्षेत्री गोहत्या घडे ते क्षेत्री पर्जन्य न पडे, आवर्षण घडे बहुकाळ. म्हणून आवर्षण घडू नये यासाठी गोहत्या थांबणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर 1931 साली या देशातील महात्माजी हैदराबादच्या भाषणामध्ये बोलले होते कि इस देश के गोवंश की ओर ध्यान न देकर हमने बहुत बड़ा गुनाह किया है. इस देश के गोवंश की ओर ध्यान न दिया जाए तो इस देश की स्थिती बिगड़ सकती है. गो माता तो हमें माता से ही बढ़कर है. विचारलं होतं महात्माजीला. हे मी फार जुनं नाही सांगत, तुम्हाला घडलेलं सांगतो. तुमचा देश स्वतंत्र व्हावा अशी इच्छा आहे का तुमची गाय स्वतंत्र व्हावी अशी इच्छा आहे? त्यावेळेला महात्माजीने सांगितलं होतं, आमचा देश आणखी 10 वर्षांनी स्वतंत्र झाला तरी चालेल, पण या देशातली गाय स्वतंत्र होणं महत्त्वाचे आहे. गाय जर स्वतंत्र होत नसेल तर देश स्वतंत्र होऊन काय उपयोग आहे? आणि म्हणून आमचा देश आणखी 10 वर्षांनी स्वतंत्र झाला तरी चालेल, आमची गाय स्वतंत्र होणं महत्त्वाची आहे असं महात्माजी म्हणत होते. त्या महात्माजीच्या देशामध्ये, त्या महात्माजीचं हे दुर्भाग्य आहे दादा की या देशामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर फक्त 36 कत्तल कारखाने होते. त्याची संख्या आता 36,000 आहे. अतिशय निर्दयीपणाने गोमातेला मारल्या जातं. हे तुम्ही सगळं ऐकलं असेल वक्त्याकडून. मी एवढंच सांगेल, आपल्याला माय सांभाळणं जशी महत्त्वाची आहे तसं देश सांभाळण्यासाठी गाय सांभाळणं सुद्धा महत्त्वाची आहे. जे गायीला सांभाळत असतील त्यांना सांभाळणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्यांना सांभाळणं महत्त्वाचं आहे. मागं झालं माझं फोन आलता गौतमजीचा. महाराजांकडे एक गोशाळा त्या ठिकाणी तयार करायची आणि रोज मुलांना दूध भेटलं पाहिजे या अपेक्षेने तयार करायचे. मी त्यांना म्हटलं होतं, रोज या मुलांना दूध भेटलं पाहिजे अशी जर तुम्ही अपेक्षा करत असाल तर तुम्ही साक्षात रामेश्वरावर दुधाचा अभिषेक करताय. साक्षात मी बोललो, रामेश्वर कशाला, तिथं खूप दूध आहे, तिथं कशाला दूध नेताय तुम्ही? शिंगणापूरला कशाला तेल टाकताय तुम्ही? इतकं खूप तेल झालंय तिथं. ते तेल सगळं कुत्रे खाऊन मरतायत, ते सगळे कुत्रे तिथं. अर्थात तिथं तेल 1 बाटली 2 बाटल्या असलं म्हणजे भरपूर झालं. जिथं गरज असेल तिथं द्या ना. या मुलांसाठी जर तुम्ही दुधाची व्यवस्था करत असाल तर मी नक्की सांगेल की हा रामेश्वरावर आणि काशी विश्वनाथावर केलेला प्रत्यक्ष अभिषेक आहे. लक्षात ठेवा. माहीत आहे आपल्याला, नाथबाबांनी गाढवाला दूध पाजलं होतं आणि तिथं अभिषेक झाला होता. तसं तुम्ही जर या मुलाच्या दुधाची व्यवस्था करत असाल, त्या अपेक्षेने जर त्या ठिकाणी महाराज गोशाळा असेल तर नक्कीच हे आपलं अतिशय महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे संस्था निघत असतात, संस्थेमध्ये बऱ्याचदा मुलं शिकत असतात, पण चांगले मुलं शिकले पाहिजेत, यांचा पुढे देशासाठी उपयोग झाला पाहिजे. खरं म्हणजे हे वय काही त्यांचं टाळ घेऊन उभं राहण्याचं नाही, तरीसुद्धा 2-2 तास ते या ठिकाणी तपश्चर्या करतात. हे तपश्चर्या तुमची भविष्यात काम येईल. मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर रागराग करत असाल तरीसुद्धा तुम्हाला आणखी 5 मिनिट उभं राहायचं आहे, कारण तुम्ही हे पुढच्या देशाचं भविष्य आहे. इंसाफ की डगर से बच्चों दिखाओ चलते, हे देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के, अपने हो या पराये, सबके लिए हो न्याय, देखो कदम तुम्हारा हर जिदन डगमगाए. रस्ते बड़े कठिन हैं, रस्ते बड़े कठिन हैं,
चलना संभल संभल के इंसाफ की डगर से बच्चों दिखाओ चलते, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. म्हणून यांच्यासाठी गायीची व्यवस्था, त्याच्यासाठी आपलं दान हे महत्त्वाचं दान असेल. इथं काही पेट्या ठेवलेल्या आहेत, त्यामध्ये आपण आपलं दान द्यावं. मी सुद्धा असं म्हणेल की मी सुद्धा 1000 रुपयाचं दान त्यांना आताच करणार आहे. इथंच नंतर ज्यावेळेला व्यवस्था लागेल त्यावेळेला मी आणखी करणार आहे. तुम्ही फक्त गोसेवा चांगली करा. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. आता परवा आम्ही एका ठिकाणी गेलो, 70 गायी होत्या, गोठा जडला आणि त्या गायी त्यांनी अर्थात कशा तरी बाहेर काढल्या कापून कापून. ते सगळे झरे पडले त्या पत्र्याला. मी तिथं सगळे पत्रे पाठवले. पहा आणखी कुठं पत्रे असतील, कुठं शेड असेल, कुठं काही असेल, जिथं गरज असेल तिथं पोहोचतं होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही ते करताय म्हणून मी तुमचा आभारी आहे. तुम्हाला आणखी धन्यवाद देतो. आमचे रामदासजी महाराज हे सगळं नियोजन करतात, अतिशय प्रेमाने करतात, अतिशय चांगल्या भाषेमध्ये करतात. निवेदन करणारा माणूससुद्धा अतिशय योग्य असला पाहिजे, त्याला भर येतो. म्हणून खरं म्हणजे महाराजांनासुद्धा धन्यवाद, आपल्या सगळ्या श्रोत्यांना धन्यवाद. यावर्षी 11 लग्न झाले नाही. जोगदंड साहेबाच्या मुलाचं लग्नसुद्धा याच्यातच झालं, बिना हुंडा घेता झालं. हुंडा न घेता असंच ना, घेतला नाही ना, नाही घेतला. आणि मला असं वाटतं बापाने हुंडा घ्यायचा नसतो, पर बापच जास्त आग्रह करतो हुंड्यासाठी. मला असं वाटते जसा बैलाचा सौदा होतो तसंच काही बाप सौदा करतात. कोणाचा? जो बाप आपल्या मुलाचा बैठकीत बसून सौदा करत असेल तो बाप मुलाचा बाप नाही, तो बाप बैलाचा बाप आहे, लक्षात ठेवा. म्हणून 11 लग्न या ठिकाणी झाले, 14 झाले. पुढच्या वर्षी आणखी खूप आहेत, आणखी भरपूर आहेत. हा एक अतिशय उत्तम उपक्रम आहे. आमची डबल चौपट लग्न होतील. ज्यांना काही डबलचे करायचे असतील म्हणजे एखाद्या वेळेला जर हे नाना हे जर जमलं नसेल तर डबल. एकानेच बेजार आहेत म्हणजे, एकानेच बेजार म्हणजे बेजारी सांगितली त्यांना प्रत्यक्ष. म्हणून अशा पद्धतीने हा योग आहे, अतिशय उत्तम उपक्रम आहे. मी सगळ्यांची नावं नाही घेऊ शकणार. आमचे नामदेव महाराज आहेत, नाना महाराज आहेत, केशव महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत. आमची ही महाराज मंडळी आहे, फपाड महाराज आहेत, ही महाराज मंडळी आहे. आपण सगळेजण आहात दादा. आणि मी तर असं म्हणतो की तुम्ही तुमची जिद्द कायम ठेवा, तुम्ही तुमची जिद्द कायम ठेवा. खरं म्हणजे तुम्हाला दिवस खूप चांगले येतील. मला एक शेर आठवतो, सब्र कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे. सगळ्यासाठी सांगतो, ज्याच्यावर मुसीबत असेल त्याच्यासाठी सांगतो. सब्र कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे आणि हसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. हसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. नेहमीच मला आठवते तो शेर. आणखी म्हणतो, सफर लंबा है दोस्त जमाते रहिए, सफर लंबा है दोस्त जमाते रहिए, हाथ मिले ना मिले दिल मिलाते रहिए. हात मिले. अशा अर्थाने हा महोत्सव अतिशय सुंदर चालू आहे. काही सूचना, नंतर ज्ञानेश्वर माऊली भजन, नंतर जय विठ्ठल भजन, ज्ञानदेव तुकाराम, नंतर संपेल. धन्यवाद महाराज. प्रतिष्ठान आणि महाराज आणि प्रतिष्ठान एक समीकरण आहे. आमच्या प्रत्येक वर्षी विनंतीला मान देऊन आपण वेळात वेळ काढून गेली अनेक वर्षापासून या आमच्या व्यासपीठावर विराजमान होता. बीडकरांना आपण वेड लावले, ते वेड लावले खरं तर गाईचं, ते वेड आहे हरिभक्तीचं, ते वेड आहे धर्माच्या रक्षणाचं, धर्मासाठी दरवाजा उघडण्याचं. महाराज, आपण आज संतांचं कार्य काय समाजाला जागवण्याचं अतिशय सुंदर चिंतन आपण आमच्या पुढे मांडले. उद्याच्या कार्यक्रमाची थोडीशी रूपरेषा देतो, काही सूचना आहेत. 27 जानेवारी ते 4 फेब्रुवारी बेलापूर इथं, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर इथं आचार्य श्री किशोरजी व्यास महाराजांचं महाभारत कथा आहे. मगाशी ते सांगायचे विसरले, जाता जाता मला सांगायला सांगितलं त्यांनी की सगळ्या बीडकरांना 4 फेब्रुवारीला बेलापूर इथं निमंत्रण देण्यात आलं या कथेचं. आपण सगळ्यांनी त्या कथेला उपस्थित राहावं. दुसरी सूचना अशी, गजानन महाराजांच्या दिंडीचं प्रस्थान 9 तारखेला होते, 9/2/2014. ज्या भक्तांना या दिंडीमध्ये सहभागी व्हायचे, पायी दिंडीमध्ये,
त्यांनी या ठिकाणी EV कुलकर्णी यांच्याशी संपर्क करावा. त्यांचा नंबर 98-501-65-070. तिसरी सूचना, उद्याच्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा. उद्या सकाळी बरोबर ठीक 8:30 वाजता वाणीभूषण संस्कार भारती प्रीतीसुधाजी महाराज याही गोरक्षणाचं महाराज खूप मोठं काम घेऊन उभे आहेत. आपल्या कानावर घालण्यासाठी मी एवढंच बोलतो की 3000 गाईचं संगोपन करणारी एक महाराष्ट्रातली प्रसिद्ध गोशाळा या ठिकाणी निर्माण होते. 12 तारखेला त्या गोशाळेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. समस्त बीडकरांच्या वतीनं महाराज मीही आपल्याला या गोशाळेच्या भूमिपूजनाचं निमंत्रण देतो. सकाळी 9:30 वाजता 12 तारखेला संस्कार भारती वाणीभूषण प्रीतीसुधाजी महाराज यांचं प्रवचन. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता बरोबर स्थानिक कलावंताचा संगीत रजनी कार्यक्रम. दुपारी तुमच्या सगळ्यांचे लाडके राष्ट्रविचार राष्ट्रधर्म ऐकण्यासाठी आपण ज्यांच्या वाणीतून तो राष्ट्रधर्म ऐकायचा सगळे इंद्रियाचे कान करून आपण येत असतात ते राष्ट्रीय कीर्तन सम्राट चारुदत्त आपळे महाराज यांचं कीर्तन विषय विवेकानंद आणि नंतर हभप बाळू महाराज नावेकर गंगाखेड यांचं कीर्तन महाराजांकडे मी सुपूर्त करतो. हरिदास भाऊ जोगदंडे 2 शब्द बोलू इच्छितात. मी त्यांनाही व्यासपीठावर निमंत्रित करतो. भाऊंची सूचना मला आली त्यामुळे त्यांचं आता प्रासयुक्त बोलणं तुम्ही ऐका. महाराज, तुम्ही आहात गौतम भाऊ खटवड. तुमच्या कार्याला नाही तोड. नव्या जुन्या वर्षाची आशी लावता जोड. तुमच्यामुळेच नवीन वर्षाला सुरुवात होते गोड गोड. भरत महाराज, महाराज तुम्ही आहात भरत बुवा. तुमच्याकडे आहे ज्ञानाचा ठेवा. तुमच्यामुळेच बीडकरांना मिळतो भक्तीचा मेवा. म्हणूनच आम्हाला वाटतो तुमचा हेवा. म्हणूनच तुमच्या हातातून घडावी जनतेची सेवा. महाराज तुमचं नाव आहे 5 फोर. तुमच्या नावातच आहे राम. तुम्ही कीर्तनाचा करता उत्तम काम. म्हणून कीर्तन ऐकून घडलेत आम्हाला 4 धाम धाम. 7 फेब्रुवारीपासून दत्त मंदिरात गुरुवारी चैतन्य महाराज देगलूरकर यांची सुश्राव्य प्रवचनमाला सुरू होणार आहे. आपण सगळ्यांनी या प्रवचनमालेचा लाभ घ्यावा. प्रीतीसुधाजी महाराजांची ही प्रवचनमाला सध्या 2च प्रवचन आता राहिलेत. आपण या मंडपामध्ये येऊन या प्रवचनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. तुम्ही आहात बोधले महाराजांचे शिष्य म्हणून तुम्ही इतकं बोलू शकता. मस्त. ज्ञानेश्वर तुकाराम